Back again to this series of PYQs of UPSC. So this will be our last class for comprehension. Okay, so we'll do last paper today and we will do it completely, whatever it takes. Okay. So new student, I guess. So please go through the previous lectures online, they are available. Or also for online students, please go through previous lectures. Okay, so we'll start with the last paper, that is 2019 paper. For us it is last, for you, you may go up till to 2015, 2014, whatever you want for the practice. Okay. So let's see first question. We'll go by conventional way. Political theorists no doubt have to take history of injustice, for example untouchability, seriously. क्या समझा इस सेंटेंस से? इतिहास हमें वो बताता है और पॉलिटिकल थ्योरीज हैव टू टेक इट सीरियसली. Concept of historical injustice takes note of variety of historical wrongs that continue into the present in some form or the other, attempt to resist the repair. देखो मैं अभी कम समझाऊंगा, अभी आपको ही देखना है. अभी 4 साल के ऊपर देख लिया हमने. फिर भी अभी एक देख ही लेते हैं. Concept of historical injustice takes note of a variety of historical wrongs. Historical wrong मतलब समझ रहे हो historical wrongs क्या है? What are historical wrongs? पहले मतलब हिस्ट्री में जो भी इनजस्टिस, डिस्क्रिमिनेशन जितना भी हो चुका है, दैट इज हिस्टोरिकल रॉन्ग. ठीक है, हिस्टोरिकल रॉन्ग की टर्म आप हिंदी में देखोगे तो शायद आपको समझ में आ जाए. ठीक है, अभी हिंदी है नहीं अपने पास. कंसिडर हिस्टोरिकल इनजस्टिस टेक्स नोट ऑफ वेराइटी ऑफ हिस्टोरिकल रॉन्ग्स दैट कंटिन्यू इन द प्रेजेंट ऑल्सो, इन सम फॉर्म और अदर, और टेंड टू रेजिस्ट द रिपेयर. रिपेयर भी नहीं हो पा रहा है. 2 reasons might account for resistance to repair. और रिपेयर क्यों नहीं हो रहा है? 1, not only are the roots of injustice buried deep in the history, injustice itself constitutes economic structures of exploitation. ठीक है, 2 रीजन दिया इसने. आइडियोलॉजीज ऑफ डिस्क्रिमिनेशन एंड मोड्स ऑफ रिप्रेजेंटेशन, ये पहला रीजन है. डीपली इन्वॉल्व है इंजस्टिस हमारे सिस्टम में. 2, the category of historical injustice generally extends across a number of wrongs such as economic deprivation, social discrimination and lack of recognition. मतलब historical wrongs के अलग अलग प्रकार भी है और वो भी ओवरकम करना प्रॉब्लम हो रहा है. This category is complex and not only because of the overlap between a number of wrongs but because of one or the another wrong, generally discrimination, tends to acquire partial autonomy from the other. This is born out of history of repair in India. हिस्टोरिकल रॉन्ग्स की बात हो रही है. ठीक है, फिर आज की तारीख में भी हिस्टोरिकल रॉन्ग्स है और वो रिपेयर भी नहीं हो पा रहे. रिपेयर क्यों नहीं हो पा रहे? उसने 2 रीजंस दिए. ठीक है, 2 रीजंस दिए. अभी देखते हैं उससे प्रॉब्लम सॉल्व होता है. हमने क्रस निकाल लिया पैसेज का. क्या कह रहा है मेन आइडिया? अनटचेबिलिटी इन इंडिया हैज नॉट बीन टेकन सीरियसली बाय पॉलिटिकल थियरिस्ट्स. ये है आइडिया पैसेज का? नहीं है. हिस्टोरिकल इनजस्टिस इज इनएविटेबल इन एनी सोसाइटी एंड इज ऑलवेज बियॉन्ड रिपेयर. ये भी नहीं हो सकता. ये समझाइए क्या कह रहा है? इनएविटेबल मतलब हिस्टोरिकल इनजस्टिस इज इनएविटेबल, मतलब होना ही है हिस्टोरिकल. यू कैनॉट स्टॉप इट in any society. Social discrimination and deprivation have their roots in bad economics. देखो ये उसने एक कारण दिया था जो रिपेयर नहीं हो रहा, एक कारण दिया था उसने. तो ठीक है, फिलहाल हमने ये 2 एलिमिनेट कर लिए. अभी ये ठीक है, इसको रखते फिलहाल. इट इज डिफिकल्ट इफ नॉट पॉसिबल टू रिपेयर एवरी मैनिफेस्टेशन ऑफ हिस्टोरिकल इनजस्टिस. ये सही है. ठीक है, तो ये गया अभी, ये सही है. आगे बढ़ते. देखो ये दोनों एक्सट्रीम स्टेटमेंट है. ठीक है, अनटचेबिलिटी हैज नॉट बीन टेकन सीरियसली, एक्सट्रीम. हिस्टोरिकल इनजस्टिस इज इनएविटेबल, मतलब हटाना पॉसिबल ही नहीं है, ये भी एक्सट्रीम हो गया. फिर सोशल डिस्क्रिमिनेशन एंड डिप्रिवेशन हैव द रूट्स इन बैड इकोनॉमी, ये एक पॉइंट हो गया पैसेज में का. ये कोई मेन आइडिया नहीं है. मेन आइडिया ये है, वही पैराग्राफ है. अजम्पशंस. व्हाट आर द अजम्पशंस फ्रॉम दिस पैराग्राफ? रिमूवल ऑफ इकोनॉमिक डिस्क्रिमिनेशन लीड्स टू रिमूवल ऑफ सोशल डिस्क्रिमिनेशन. नहीं, ठीक है. डेमोक्रेटिक पॉलिटी इज द बेस्ट वे टू रिपेयर हिस्टोरिकल रॉन्ग्स. नहीं, ठीक है. डेमोक्रेट पॉलिटी के बारे में कोई बताया ही नहीं उसने. एंड इज द बेस्ट वे, यहाँ पे कोई बेस्ट वे नहीं दिया उसने. ठीक है, तो ये दोनों रॉन्ग हो गए. आंसर इज नाइदर 1 नॉट 2. देखो आज थोड़ा सा हम जल्दी जाते, पेपर कंप्लीट करना है हमें. सेकंड पैसेज,
Education plays a great transformatory role in life, particularly so in this rapidly changing globalizing world. Okay. Simple sentence. Universities are the custodian of the intellectual capital and promoters of culture and specialized knowledge. ये भी आसान सेंटेंस है. क्या कह रहा है? यूनिवर्सिटीज आर द कस्टोडियन ऑफ इंटेलेक्चुअल कॅपिटल. व्हॉट आर कस्टोडियन्स? म्हणजे युनिव्हर्सिटीकडे हा साठा आहे, ठीक आहे, ऑफ द इंटेलेक्चुअल कॅपिटल, अँड दे आर ऑल्सो प्रमोटर ऑफ कल्चर अँड स्पेशलाइज नॉलेज. कल्चर इज अन ॲक्टिव्हिटी ऑफ थॉट अँड रिसेप्टिव्हनेस टू ब्युटी अँड ह्युमन फिलिंग्स. तर कल्चरचे काहीतरी डेफिनेशन दिले त्याने, ठीक आहे. मग काय म्हटलं? अ मिअरली वेल इन्फॉर्म्ड मॅन इज ओनली अ बोर ऑन गॉड्स अर्थ. म्हणजे जर तुम्ही कल्चर सोडलं अँड मिअरली अन इन्फॉर्म्ड मॅन, म्हणजे वेल इन्फॉर्म्ड मॅन, थोडंसं त्याला सुपरफिशियल नॉलेज आहे थोड्या सगळ्याबद्दल, इज ओनली अ बोर ऑन गॉड्स अर्थ. बोर मतलब वजन, नुसतं ही इज अ डेड वेट ऑन अर्थ. व्हॉट वी शुड एम ॲट इज प्रोड्युसिंग मेन हू पजेस बोथ कल्चर अँड एक्सपर्ट नॉलेज. Their expert knowledge will give them a firm ground to start from, and their culture will lead them as deep as philosophy and as high as art. ठीक आहे. म्हणजे कल्चर आणि नॉलेजला त्यांनी लिंक केलं इथे, दोन्ही आपल्याला पाहिजे. एक्सपर्ट नॉलेज टुगेदर इट विल इम्पार्ट मिनिंग ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. आता अ सोसायटी विदाउट वेल एज्युकेटेड पीपल कॅन नॉट बी ट्रान्सफॉर्म इन टू मॉडर्न सोसायटी. बरोबर आहे फर्स्ट. दुसरं, विदाउट एक्वायरिंग कल्चर अ पर्सन्स एज्युकेशन इज नॉट कम्प्लीट. गलत? हे गलत आहे. पण तेच ते ना त्यांनी इज नॉट कम्प्लीट, इज नॉट कम्प्लीट तेच लिहिलं पाहिजे मला. तर सेकंड इज राईट बट फर्स्ट इज रॉंग. सोसायटी विदाउट वेल एज्युकेटेड पीपल कॅनॉट बी ट्रान्सफॉर्म इन टू मॉडर्न सोसायटी. कळलं आहे तुम्हाला काय का बरं चुकलं आहे ते? यू नीड एक्सपर्ट नॉलेज ॲज वेल एज कल्चर. ठीक आहे. द आन्सर इज बी, ओनली 2. सॉइल इरोजनवर पॅसेज आहे. अरे सॉइल इरोजन आपल्याला माहिती आहे थोडंफार, तर आपण डायरेक्ट एकदा आन्सर वाचू. तसा पॅसेज छोटाच आहे, पहिले पॅसेज वाचला पाहिजे, पण ठीक आहे तरी आपण एकदा पहिले ऑप्शन्स वाचू. लार्ज स्केल सॉइल इरोजन इज अ मेजर रिझन फॉर वाईड स्प्रेड फूड सिक्युरिटी इन द वर्ल्ड. नाही? हो नाही? हो इकडे नाही, इकडे हो. बघा, लार्ज स्केल सॉइल इरोजन इज अ रिझन, is one of the reason, but major reason for widespread food insecurity we are in doubt here. ठीक है. soil erosion is mainly anthropogenic. what is anthropogenic? anthropogenic नाही माहीत? man made. ठीक आहे. नाही? ठीक आहे. म्हणजे हे तर माहिती आहे तुम्हाला, हे असं हे तर नाहीच आहे. तर सॉइल इरोजन इज कॉज्ड अँथ्रोपोजेनिकली ऑल्सो, बट इट इज नॉट मेनली अँथ्रोपोजेनिक. ठीक आहे ना. इट नॅचरल प्रोसेस आहे सॉइल इरोजन. तर टू गेला आन्सर काय? बी. संपला. ठीक आहे. यू नीड नॉट टू रीड द पॅसेज. पण तरी आपण एकदा बघू. सॉइल इन विच नियरली ऑल ओवर फूड ग्रोज इज अ लिव्हिंग रिसोर्स दॅट टेक्स इयर टू फॉर्म, येट इट कॅन व्हॅनिश इन मिनिट्स. इरोजन. Each year 75 million tons of fertile soil is lost to erosion. This is alarming, and not just for food producers. Soil can trap huge quantities of carbon dioxide in the form of organic carbon escaping into atmosphere. पॅसेजमध्ये काही आहे नाही, तुम्हाला याच्यावरूनच कळतं की हे जर तुम्ही रॉंग केलं, आन्सर आलं तुमचं. इकॉनॉमिक पॉवर. Inequality is visible, even statistically measurable in many instances, but the economic power that drives it is invisible and not measurable. काय कळलं याच्यावरून? Inequality is measurable, quantifiable, but efforts to remove that inequality, those cannot be quantified. ठीक है. Like the force of gravity, power is the organizing principle of inequality, be it of income or wealth or gender, race, religion and region. ठीक आहे. म्हणजे इक्वालिटी आपल्याला कशा कशात पाहिजे तेच मेन्शन आहे. इट्स इफेक्ट्स आर सीन इन
pervasive manner in all spheres, but the ways in which economic power pulls and tilts visible economic variables mainly remain invisibly obscure. तेच म्हटलं की जे इथे म्हटलं आहे ना तेच परत तेच म्हटलं आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिकली तुमची इनइक्वॅलिटी आहे मेजरेबल क्वांटिफायबल, पण ती इकॉनॉमिक पॉवर्स दॅट ड्राईव्ज इट दॅट इज इनविजिबल. म्हणजे इकॉनॉमिक पॉवर दॅट ड्राईव्ज दिस इनइक्वॅलिटी ते इनविजिबल आहे. ठीक आहे, इनइक्वॅलिटी विजिबल आहे, सरळ सरळ आहे, पण कशामुळे होत आहे ते बहुतेक वेळा आपल्याला कळतच नाही. ठीक आहे, आता इकॉनॉमिक पॉवर इज द ओनली रिझन फॉर एक्झिस्टन्स ऑफ इनइक्वॅलिटी इन अ सोसायटी. फक्त तो एक रिझन आहे. पहिला गेला आन्सर आला. ठीक आहे, हा पेपर थोडासा सोपा होता. जर तुम्ही डायरेक्टली गेला असता तरी तुमचा आन्सर आला असता. आन्सर इज बी. वाचून घेऊ आपण. इनइक्वॅलिटी ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ इन्कम, वेल्थ एक्सेट्रा रिइन्फोर्सेस पॉवर. काय म्हटलं? इनइक्वॅलिटी ऑफ डिफरंट काइंड्स, इनइक्वॅलिटी रिइन्फोर्सेस पॉवर. दिस इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, 2 गेला. इकॉनॉमिक पॉवर कॅन बी ॲनालाइज्ड मोर थ्रू इट्स इफेक्ट्स दॅन डायरेक्ट इम्पेरिकल मेथड्स. ठीक आहे, इफेक्ट्सच आपण विजिबल आहे याचे. आन्सर इज 3. हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पहिलं तर तुम्ही एलिमिनेट करू शकता आरामात. तेच आहे नाही. क्लायमेट चेंज आहे, माहिती आहे. क्लायमेट चेंज बऱ्यापैकी माहिती आहे. एकदा ट्राय करू आपण डायरेक्ट. पण इथे आपल्याला एकच चूज करायचं आहे ना. पॅसेज वाचणं बरोबर राहील याच्यात, पण तरी एकदा बघ. फार्मर्स हू मॉडर्नाइज देअर मेथड्स अँड डायव्हर्सिफाय देअर फील्ड्स विल बी इन ॲडव्हान्टेजेस पोझिशन इन फ्युचर. यात काही चुकीचं काही बोलला आहे का तो? नाही. ठीक आहे. क्लायमेट चेंज विल ॲडव्हर्सली अफेक्ट द क्रॉप डायव्हर्सिटी. हे पण बरोबरच आहे. शिफ्टिंग मेजर क्रॉप्स टू न्यू क्रॉपलँड विल लीड टू ग्रेट इंक्रीज इन टोटल एरिया अंडर कल्टिवेशन अँड दस इंक्रीज इन ओव्हरऑल ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. एवढं डिटेल्स स्टेटमेंट बहुतेक आन्सर नसतं. ठीक आहे ना, खूपच डिटेल आहे याच्यात. सब शिफ्टिंग मेजर क्रॉप्स टू न्यू क्रॉपलँड्स विल लीड टू ग्रेट इंक्रीज इन द टोटल एरिया अंडर ॲग्रिकल्चर अँड दस अँड इंक्रीज इन ओव्हरऑल ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. खूपच म्हणजे जवळपास पॅराग्राफच लिहिला आहे. क्लायमेट चेंज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इन द फ्युचर. हे पण आपल्याला बरोबरच वाटत आहे. ठीक आहे ना. 3 म्हणजे मी पहिले सांगितलं पॅसेज वाचावंच लागला असता. Climate change may actually benefit some plants by lengthening growing seasons and increasing carbon dioxide. Climate change may benefit some plants. कसं? By increasing carbon dioxide. Carbon dioxide लागतं प्लांट्सला photosynthesis करायला. ठीक आहे. Yet other effects of a warmer world such as pests, drought, flooding will be less benign. आता बिनाईन, व्हॉट इज बिनाईन? बरं ठीक आहे, आपण बिनाईनचं अर्थ या सेंटेन्सवरूनच काढू. बघा हे काम. येट अदर इफेक्ट्स. आता त्यांनी एक इफेक्ट सांगितला कारण इंक्रीजिंग कार्बन डायऑक्साईड विल हेल्प इन प्लांट्स. ठीक आहे, हे तर आपल्याला फोटोसिंथेसिसकडून कळतच. नंतर काय म्हटलं? अदर इफेक्ट्स ऑफ वॉर्मर वर्ल्ड म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग सच ॲज पेस्ट, ड्रॉट्स, फ्लडिंग विल बी डॅश. तर म्हणजे काय होईल ते आपण म्हणजे लेस बेनाईन म्हणजे काय अर्थ लागेल या शब्दाचा? आता जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल असा शब्द लागेल ना. लेस बेनाईन सध्या विसरून जा. सध्या तुम्ही इथे फिल इन द ब्लँक पकडा. ठीक आहे, आणि वाचायला अदर इफेक्ट. पहिले काय म्हटलं त्यांनी? एक इफेक्ट सांगितला जो फायद्यात ठरत आहे. नंतर अदर इफेक्ट्स सच ॲज पेस्ट, ड्रॉट्स, फ्लडिंग विल बी लेस बेनाईन. बेनाईन म्हणजे बेनाईन ही मेडिकल टर्म आहे. बेनाईन ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर माहिती आहे तुम्हाला? बेनाईन म्हणजे हार्मलेस. तर काय म्हटलं? लेस हार्मलेस म्हणजे हार्मफुल. ठीक आहे, बेनाईन म्हणजे हार्मलेस. थोडंसं त्यांनी उलटं लिहिलं. हाऊ विल द वर्ल्ड अडॅप्ट? हे पहा, आता तुम्ही इथे पेस्ट, ड्रॉट्स, फ्लड हे हार्मलेस राहतील, हार्मफुल राहतील ना. पण हे लिहिलं आहे आता बेनाईनचा अर्थच हार्मलेस आहे आणि त्यांनी समोर लेस लावलं अजून, लेस हार्मलेस. हाऊ विल द वर्ल्ड अडॅप्ट? Researchers project that by 2050, suitable croplands for 4 commodities, maize, potato, rice and wheat will shift, in some cases pushing farmers to plant new crops. म्हणजे या इफेक्टनी काय होत आहे? रिसर्चरने एक प्रोजेक्शन केलं आहे की these 4 commodities will shift somewhere else and farmers need to plant new crops. Some farmlands may benefit from warming
बट अदर्स वोंट. हे पहा त्यांनी इथेच सांगितलं, सम फार्मलँड्स मे बेनिफिट फ्रॉम वॉर्मिंग, अदर्स वोंट. क्लायमेट अलोन डज नॉट डिक्टेट यील्ड्स. पॉलिटिकल शिफ्ट, ग्लोबल डिमांड अँड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस विल इन्फ्लुएन्स हाऊ फार्म फेअर इन द फ्युचर. म्हणजे फक्त क्लायमेट चेंज होत आहे म्हणून सगळा प्रॉब्लेम असा नाही आहे. बेसिकली ह्याच अर्थ आहे पॅसेज. तर आपलं याच्यावरून हे स्टेटमेंट करेक्ट नाही होत, हे चुकतं. क्लायमेट चेंज विल ॲडव्हर्सली इफेक्ट द क्रॉप डायव्हर्सिटी. हा क्लायमेट चेंजला पूर्णपणे जबाबदार ठरवतच नाही आहे. ठीक आहे ना. तर हा इथून चुकतो पॅसेजवरून. हा आपण पहिलेच काढला होता. एवढा डिटेलमध्ये काही तू वाचू शकता परत, काहीच अर्थ नाही या स्टेटमेंटचा. हां, आता डी आणि एमध्ये प्रॉब्लेम आहे. काय म्हणजे डी, क्लायमेट चेंज इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. हे पहा पुन्हा हेही चुकलं. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर त्यांनीच पहिलेच म्हटलं आहे, क्लायमेट चेंज इज नॉट मेजर. उरलं काय ए. A bat's wing may look like sheets of skin. Bat, माहिती आहे ना bat? May look like sheet of skin. But underneath, a bat has some same 5 fingers as an orangutan or a human. ठीक है? As well as wrist connected to the same cluster of wrist bones connected to the same long bones of the arm. म्हणजे जवळपास त्यांनी आपल्याला आणि बॅटला कम्पेअर केलं आहे आणि जवळपास सारखाच आहे म्हणत आहे तो. What can be more curious than that of hand of a man formed for grasping, that of a mole for digging, the leg of horse, the paddle of porpoise and the wing of bat should all be constructed on the same pattern. म्हणजे प्रत्येकाची एक इकॉलॉजिकल व्हॅल्यू आहे, बायोडायव्हर्सिटीमध्ये एक व्हॅल्यू आहे प्रत्येक आर्मची, याची त्याची, हेच त्यांनी सांगितलं इथे. ठीक आहे. आता एकदा पॅसेज आपल्याला थोडासा लक्षात आलेला आहे. काय म्हटलं आहे, बॅटला त्यांनी मॅनची कम्पेअर केलेलं आहे. ठीक आहे ना. डिफरंट स्पेसीज हॅव सिमिलर स्ट्रक्चर ऑफ हँड्स इज अन एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. हे अर्थ आहे का पॅसेजचा? ते तो अर्थच नाही पॅसेजचा. ठीक आहे, त्यात म्हणू शकतो आपण फॅक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट आहे ते. डिफरंट स्पेसीज लिहू नये इथे. बॅटचं एक्झाम्पल देऊ नये, अजून कशाचं एक्झाम्पल देऊ नये का? नाही, फक्त बॅटचं एक्झाम्पल देऊ नये. लिम्स बिंग युज्ड बाय डिफरंट स्पेसीज फॉर डिफरंट काइंड्स ऑफ वर्क इज अन एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. लिम्स म्हणजे वॉट आर लिम्स? लिम्स म्हणजे हात पण पाय पण. आता ॲनिमलसाठी समोरचे दोन म्हणजे 4 लिम्स, बॅक लिम्स. ठीक आहे, रिअर लिम्स. तर लिम्स म्हणजे दोन्ही, हात आणि पाय दोन्ही. तर लिम्स बिंग युज्ड फॉर डिफरंट स्पेसीज डिफरंट काइंड ऑफ वर्क इज अन एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. आता मी वेगवेगळे एक्झाम्पल दिले आहे आणि दोज आर एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट सध्या करेक्ट आहे. मॅन अँड अफ्रोमेन्शन ॲनिमल्स हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर ऑफ लिम्स इज अन एक्झाम्पल ऑफ कोइन्सिडन्स इन इव्हॉल्युशन. हे त्याच्याबद्दल पॅरेग्राफ आहेच नाही हा. आता बघा, मॅन अँड अफ्रोमेन्शन ॲनिमल्स हॅव अ शेअर्ड इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. दिलं नाही. इव्हॉल्युशन झालं म्हणूनच तर रिस्ट बोन वगैरे सगळं बनलं ना. तर सिमिलर इव्हॉल्युशनरी हिस्ट्री, शेअर्ड इव्हॉल्युशनरी हिस्ट्री, हेच म्हटलं. आता ठीक आहे, तुम्हाला काय याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन आहे? कोणतं बरोबर केलं होतं आपण? सेकंड बरोबर आणि हे बी आणि डीमध्ये कन्फ्युजन आहे ना. ए तर गेलं होतं, तर बी आणि डीमधून काय चूज कराल तुम्ही? जर कन्फ्युजन असेल तरी डी चूज कराल. दॅट इज द आन्सर. कन्फ्युजन असेल तर 2 पैकी बघायचं काय आपल्याला सुटेबल वाटतं. कन्क्लुजन काय लिहू शकतो आपण खाली? परत ग्लोबल वॉर्मिंगवर आहे. ठीक आहे, पॅसेज वाचू आपण. जर आपण पहिले हे वाचलं तर, ग्लोबल वॉर्मिंग हॅज अ बिअरिंग ऑन द प्लॅनेट्स बायोलॉजिकल इव्हॉल्युशन. ग्लोबल वॉर्मिंग हॅज अ बिअरिंग ऑन प्लॅनेट्स बायोलॉजिकल इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन कळतं ना तुम्हाला? इव्हॉल्युशन. तर ग्लोबल वॉर्मिंग हॅज अ बिअरिंग म्हणजे इफेक्ट. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग हॅज एन इफेक्ट ऑन प्लॅनेट्स बायोलॉजिकल इव्हॉल्युशन. करेक्ट आहे. ठीक आहे. सेपरेशन ऑफ लँड मासेस कॉजेस द रिलीज ऑफ ह्यूज क्वांटिटीज ऑफ कार्बन इंटू ॲटमॉस्फिअर. आता हे जर तुम्ही करेक्ट केलं तर तुमचे 1 and 2, 1 and 3. ठीक आहे, 2 ऑप्शन कमी होऊन जातात. ठीक आहे. आता हे आपल्याला थोडं डिटेलमध्ये केलं. इन्क्रीज वॉर्मिंग ऑन अर्थ्स ॲटमॉस्फिअर कॅन चेंज कंपोजिशन ऑफ इट्स फ्लोरा फाउना. परत तेच म्हटलं, इन्क्रीज वॉर्मिंग काय? ग्लोबल वॉर्मिंग कॅन चेंज द कंपोजिशन ऑफ फ्लोरा फाउना. फ्लोरा फाउना
प्लांट्स अँड ॲनिमल्स. बरोबर आहे, काही काही यात डाऊट करण्यासारखं काही आहे नाही. तर 1 and 3 बरोबर आहे. सी इज द आन्सर. द प्रेझेंट मॅन मेड ग्लोबल वॉर्मिंग विल फायनली लीड टू कंडिशन सिमिलर टू दोज विच हॅपन 56 million years अगो. ठीक आहे, म्हणजे आपण सध्या तरी पॅसेज न वाचता सी जवळ पोहोचलो आपण. एकदा पॅसेज वाचू. याच्यावर अजून एक क्वेश्चन आहे का? नाही आहे. अराउंड 56 million years अगो अटलांटिक ओशन had not fully opened and animals, perhaps including our primate ancestors, could walk from Asia to North America through Europe and across Greenland. आता जॉग्राफीचा थोडा पार्ट आहे, पण जरी तुम्हाला नसेली माहीत तर काय म्हटलं त्यांनी? अटलांटिक ओशन हॅड नॉट फुल्ली ओपन्ड, म्हणजे अटलांटिक ओशनच नव्हता. लँड टू लँड कनेक्ट होत्या. हे तुम्ही जॉग्राफीमध्ये शिकला असाल. पहिले एकच लँड होता पॅन्जिया आणि दुसरा वॉटर पॅन्थालासा. फक्त वॉटर आणि लँड एवढं एकच लँड आणि एकच वॉटर बॉडी. तेच म्हटलं त्यांनी. कुड वॉक फ्रॉम एशिया टू नॉर्थ अमेरिका थ्रू युरोप, म्हणजे सगळं कनेक्टेड होतं. एकच लँड. अर्थ वॉज वॉर्मर दॅन इट इज टुडे, बट ॲज द पॅलिओसिन इपॉक गेव वे टू इओसिन इट वॉज अबाउट टू गेट मच वॉर्मर स्टील रॅपिडली अँड रॅडिकली. आता त्यांनी काय म्हटलं आहे? अर्थ ऑर वॉर्मर दॅन इट इज टुडे. आणि जसंही पॅलिओसिन इपॉक नाही माहीत. बेसिकली हे जिओलॉजिकल हिस्ट्री आहे. जिओलॉजिकल हिस्ट्रीचा एक एरा आहे. आता हिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालं आहे की नाही मला माहीत नाही. एझोईक एरा, पॅलिओझोईक एरा, मिझोझोईक एरा, या गोष्टी आहे जॉग्राफीमध्ये. माहिती आहे? व्हायचं आहे. ठीक आहे. तर नसेलही झालं तरी आपण याच्यावर अंदाज लावू शकतो. काय म्हणतो? अर्थ वॉज वॉर्मर दॅन इट इज टुडे, बट इपॉक जर तुम्हाला माहीत असेल इपॉक काय? इपॉक एक फेज आहे. एरा, एज, फेज. ठीक आहे, म्हणजे टाईम इंटरवल. गेव वे टू इओसिन, एक फेज झाला, मग इओसिन आला. इट वॉज अबाउट टू गेट मच वॉर्मर. द कॉज वॉज अ मॅसिव्ह जिओलॉजिकली सडन रिलीज ऑफ कार्बन. वॉर्मर का होत आहे? कार्बनमुळे. ड्युरिंग द पिरियड कॉल्ड पॅलिओसिन इओसिन, thermal maximum or PETM, the carbon injected into atmosphere was roughly the amount that would be injected today if human burned all Earth's reserves of coal, oil, natural gas. पॅसेज खूप डिटेलमध्ये गेला आहे. इकडे आपण ऑप्शन बऱ्यापैकी सोपे होते आपले. ठीक आहे ना? तर पॅसेज वाचून घाबरून नाही द्यायचं आहे. ऑप्शन सोपे असतात बरेच वेळा. ठीक आहे ना? काय म्हटलं? थर्मल मॅक्सिमम, द कार्बन इंजेक्टेड इन टू ॲटमॉस्फिअर रफली द अमाऊंट दॅट वुड बी इंजेक्टेड टुडे, म्हणजे ते कम्पेअर केलं. तेव्हाची हिट आणि आत्ताची हिट कम्पेअर केली त्यांनी बेसिकली. बाकी काही नाही केलं याच्यात. ठीक आहे. इट ब्रॉट ऑन ड्रॉट, फ्लड्स, इन्सेक्ट प्लेग्स अँड अ फ्यू एक्सटिंक्शन्स. लाईफ ऑन अर्थ सर्वाइव्ड इंडीड, इट प्रॉस्पर्ड, बट इट वॉज ड्रास्टिकली डिफरंट. इव्हॉल्युशन होत गेलं. ठीक आहे. डिफरंट स्टेजवर डिफरंट लाईफ आल्या. आता सांगा, आता काही बदल आहे आन्सरमध्ये का तेच आहे? सेपरेशन ऑफ लँड मास कॉज रिलीज ऑफ ह्यूज क्वांटिटीज ऑफ कार्बन इन टू ॲटमॉस्फिअर. असं काय झालं? हे पहा, जर तुम्हाला जॉग्राफिकल थोडंसं बॅकग्राऊंड असेल, नॉलेज असेल, सेपरेशन ऑफ लँड मास म्हणजे आता इथे त्यांनी म्हटलं एकच लँड होता पहिले, मग सेपरेट झालं म्हणजे मरात काय आलं? पाणी, ओशन. ओशन इज वन ऑफ द लार्जेस्ट ॲब्झॉर्बर ऑफ कार्बन. ठीक आहे. कार्बन ॲब्झॉर्ब करत आहे ओशन. तर सेपरेट झाल्यावर कार्बन रिलीज नाही होणार, कार्बन ॲब्झॉर्ब होईल. ठीक आहे ना? तर हे तर फॅक्च्युअलीच रॉंग स्टेटमेंट झालं. पण याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जॉग्राफी वाचावं लागेल. तर दुसरं केलं. दुसरं काय एकाच ऑप्शनमध्ये होतं. आणि शेवटचं, द प्रेझेंट मॅन मेड ग्लोबल वॉर्मिंग विल फायनली लीड टू कंडिशन सिमिलर टू दोज विच हॅपन 56 million years अगो. सिमिलर नाही होत हे, बट इट इज ड्रास्टिकली डिफरंट. चेंजेस होत राहील. ठीक आहे ना? समोर इव्होल्युशन चेंजेस होत राहील. हे पण केलं. आन्सर इज 1 and 3. लो एंड IoT. IoT सांगितलं तरी तुम्हाला. IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स. Alexa फॉर एक्झाम्पल. डिव्हायसेस आर चीप कमोडिटी आयटम्स. ॲड्रेसिंग सिक्युरिटी वुड ॲड टू द कॉस्ट. लो एंड IoT चीप कमोडिटी, म्हणजे लो एंड IoT चीप कमोडिटी आयटम्स. ॲड्रेसिंग सिक्युरिटी वुड ॲड टू द कॉस्ट. म्हणजे काय म्हटलं आहे? जे लो एंड IoT आहे ते सिक्युरिटीचा इश्यू आहे. ठीक आहे ना? Alexaमध्ये नाही, म्हणजे जे लो एंड. आता लो एंड म्हणजे लोकल कंपनीचे बनवलेले वगैरे, त्यात सिक्युरिटीचा इश्यू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ॲड्रेसिंग सिक्युरिटी वुड ॲड टू द कॉस्ट. चीप नाही राहणार. दिस क्लास ऑफ आयटम्स इज प्लॉरिफरेटिंग विथ न्यू अप्लिकेशन्स. मेनी होम अप्लायन्सेस, थर्मोस्टॅट, सिक्युरिटी अँड मॉनिटरिंग डिव्हायसेस, पर्सनल कन्व्हिनियन्स डिव्हायसेस आर पार्ट ऑफ IoT. ठीक आहे ना? एवढ्या याच्यात IoT चाललं आता.
म्हणजे बघा सिक्युरिटी किती कन्सर्न आहे आता इथे सगळ्या याच्यात तुमच्या पर्सनल डिव्हायसेसमध्ये पण IoT आहे, सिक्युरिटी कन्सर्न वाढत आहे. सो आर फिटनेस ट्रॅकर्स, सर्टन मेडिकल इम्प्लांट्स अँड कम्प्युटर लाईक डिव्हायसेस अँड ऑटोमोबाईल्स. ठीक आहे, याच्यातही IoT येत आहे. द IoT इज एक्सपेक्टेड टू एक्सपांड एक्सपोनेन्शियली बट न्यू सिक्युरिटी चॅलेंजेस आर डॉन्टिंग. ठीक आहे, IoT अँड सिक्युरिटी चॅलेंजेस हेच एक पूर्ण. द डेव्हलपमेंट ऑफ इनेबलिंग टेक्नॉलॉजीज इन इंडिया कॅन बी अ बिग बूस्ट टू मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. काही संबंध आहे का पॅराग्राफशी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वगैरे? नाही आहे. इंडिया इज नॉट फुल्ली रेडी टू अडॉप्ट IoT इन व्ह्यू ऑफ इमिनंट सिक्युरिटी चॅलेंजेस. याच्यात काही असं दिलं नाही आहे अडॉप्ट करू शकतो की नाही. सिक्युरिटी चॅलेंज आपण करू शकतो, ते चॅलेंज आहे, आपण त्याला समोर जाऊ शकतो. आणि हे इंडिया नॉट फुल्ली रेडी वगैरे, यू कॅनॉट गो विथ सच स्टेटमेंट्स. लाईफ बिकम्स मोर कम्फर्टेबल विथ डेव्हलपमेंट ऑफ चीप लो एंड IoT डिव्हायसेस. सिक्युरिटीबद्दल आहे पॅसेज, कम्फर्टेबिलिटी वगैरे त्याचा संबंध नाही आहे. ॲज वी गो डिजिटल वी मस्ट रिकग्नाइज द ह्यूज थ्रेट टू इंटरनेट सिक्युरिटी फ्रॉम IoT डिव्हाइसेस. ठीक आहे, सिम्पल, हा सिम्पल पॅसेज होता. 21D. ठीक आहे. परत ग्लोबलायझेशन. With the digital phenomena restructuring most social sectors, it is little surprise that global trade negotiations are now eyeing the digital area in an attempt to preemptively colonize it. काय म्हटलं? विथ डिजिटल फिनॉमिना रिस्ट्रक्चरिंग मोस्ट सोशल सेक्टर. डिजिटल सगळं डिजिटल होत आहे, तर काय म्हणतात? इट इज लिटिल सरप्राईज दॅट ग्लोबल ट्रेड निगोशिएशन्स आता त्याच्या अवतीभोवती राहतील. आर नाऊ आईंग अँड डिजिटल एरिया. ठीक आहे, टू अटेम्प्ट टू प्रीएम्प्टिव्हली कॉलोनाइज इट. आता हे तुम्ही अटेम्प्ट टू प्रीएम्प्टिव्हली कॉलोनाइज इट म्हणजे काय, हे जर नाही जरी कळलं तरी याच्यावरून आपलं कळतं. डिजिटल फिनॉमिना इज इन ट्रेंड इन मोस्ट सोशल सेक्टर, देअरफॉर ग्लोबल ट्रेड निगोशिएशन्स विल गो अराउंड इट. ठीक आहे, दे विल कॅप्चर इट. बिग डाटा, आता कॉलोनाइज इट, आता तुम्हाला जर अर्थच काढायचा असेल जबरदस्ती, कॉलोनाइज इट म्हणजे काय? ब्रिटिशने आपल्यावर कॉलोनाइज केलं, तर बेसिकली ते लोक म्हणजे ग्लोबल ट्रेड निगोशिएशन्स या गोष्टीवर कॅप्चर करतील, कॅपिटलाइज करतील. ठीक आहे ना. बिग डाटा इज फ्रीली कलेक्टेड और माइंड फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज अँड कन्वर्टेड इन टू डिजिटल इंटेलिजन्स इन डेव्हलप्ड कंट्रीज. हे पाहता सगळी डेटा सिक्युरिटीबद्दल सगळ्या गोष्टी सुरू आहेत. त्याच्याबद्दल एक ॲक्टही आता जवळपास पारित झालेला आहे. हो, राज्यसभामध्ये तो पण झालेला आहे. बिग डेटा काय आहे? एक डेटा आहे समजा, ठीक आहे ना, पर्सनल डेटा वगैरे सगळं मिळून एक बिग डेटा बनतो आहे. इज फ्रीली कलेक्टेड फ्रॉम वेअर? डेव्हलपिंग कंट्रीज अँड प्रोसेस्ड वेअर? इन डेव्हलप्ड कंट्रीज. दिस इंटेलिजन्स बिगिन्स टू कंट्रोल डिफरंट सेक्टर अँड एक्स्ट्रॅक्ट मोनोपॉली ट्रेंड्स. कळलं काय म्हटलं इथे? दिस इंटेलिजन्स काय म्हटलं आहे? बिग डेटा कलेक्टेड फ्रॉम तिथेच डाटा जनरेट होत आहे. कलेक्टेड फ्रॉम डेव्हलपिंग कंट्रीज अँड कन्वर्टेड इन टू डिजिटल इंटेलिजन्स इन डेव्हलप्ड कंट्रीज. आता फॉर एक्झाम्पल फेसबुक साऊथ एशियासारख्या कंट्रीजमधून डेटा घेतं, तिथे प्रोसेस करतं आणि आपल्याला तेच फीड दाखवतं बरोबर जे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे ना. तर बेसिकली ते काय करत आहे? कन्वर्टेड इन टू डिजिटल इंटेलिजन्स. जे आपल्याला पाहिजे तेच आपल्याबरोबर गुगल सर्च जे आपण बघतो जवळपास तेच वापस येत राहतं. ठीक आहे ना. तर काय म्हटलं? धिस इंटेलिजन्स बिगिन्स टू कंट्रोल डिफरंट सेक्टर्स अँड एक्स्ट्रॅक्ट मोनोपॉली रेंट्स. आता ते याला कॅपिटलाइज करायची म्हणजे हे करतील, त्याला मॉनिटाईज करतील त्या गोष्टीला. आणि अ लार्ज फॉरेन कंपनी प्रोव्हाइडिंग कॅब सर्व्हिस फॉर इन्स्टन्स इज नॉट अ नेटवर्क ऑफ कार्स अँड ड्रायव्हर्स. इट इज डिजिटल इंटेलिजन्स अबाउट कम्युटिंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रोड ट्रॅफिक, सिटी इव्हेंट्स, पर्सनल बिहेवियर, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युटर्स अँड ड्रायव्हर्स अँड सो ऑन. फक्त कारची फ्लीट नाही आहे कॅब सर्व्हिस म्हणजे, त्यातून एवढा डाटा जनरेट होता, तुम्ही कुठे जाता, काय करताय, कुठे ट्रॅफिक केव्हा आहे, कुठे केव्हा आहे, एवढा डाटा जनरेट होत आहे की त्याच्यावरून खूप काही कम्प्युटर बिहेवियरबद्दलही आपण काढू शकतो. बेसिकली डिजिटल काय सांगितलं आहे? डिजिटल फिनॉमिना. मग हाऊ इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीज आणि चालला कुठे? डेव्हलप कंट्रीजमध्ये. आणि ते कसा मिसयूज होत आहे. आता काय म्हटलं आहे? ग्लोबलायझेशन इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. इथेच चुकलं गेलं. ठीक आहे ना, हा इथेच गेला. ग्लोबलायझेशन इज नॉट इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. एवढं वाचलं की आपण क्रॉस करायला पाहिजे हे सेंटेन्स. इंडिया शुड बी केअरफुल टू प्रोटेक्ट इट्स डिजिटल सॉव्हरेनिटी इन ग्लोबल ट्रेड टॉक्स.
ठीक आहे. म्हणजे डिजिटल सॉव्हरेंटी म्हणजे काय? सॉव्हरेंटी म्हणजे काय? सार्वभौम. तर तुम्हाला कळतं ना, डिजिटल सॉव्हरेंटी इन ग्लोबल ट्रेड प्रोटेक्टेड डिजिटल सॉव्हरेंटी. हे असं तुम्ही सहजासहजी डेटा आपला कोणाला देऊ शकत नाही, देऊ नका असं म्हणायचं. इंडिया शूड, म्हणजे हे बरोबर आहे सध्या, बी बरोबर आहे, ए चुकला. इंडिया शूड चार्ज मोनोपॉली रेंट्स फ्रॉम मल्टीनॅशनल कंपनीज इन एक्सचेंज फॉर बिग डेटा. नाही, ठीक आहे. म्हणजे हे तर याचा मिसयूज आहे, तो मिसयूज आहे. द लॉस ऑफ बिग डेटा फ्रॉम इंडिया इज प्रपोर्शनल टू द डिग्री व्हॅल्यू ऑफ फॉरेन ट्रेड. हे पण पॅसेजचा मेसेज नाही, पॅसेजचा मेसेज हाच आहे. ठीक आहे. परत त्याच्यावरच आहे. बिग डाटा इज द की रिसोर्स इन डिजिटल स्पेस. डिजिटल स्पेसमध्ये रिसोर्स आहे बिग डाटा, बरोबर आहे, सध्या हे बरोबर आहे. बिग इकॉनॉमीज क्रिएट बिग डेटाज, नाही ना की हो? डेटा कुठे कलेक्ट होत आहे? डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. आणि चालला कुठे? डेव्हलप कंट्रीजमध्ये. तर क्रिएट कुठे होत आहे? डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये. ठीक आहे. नॉट इन बिग इकॉनॉमीज. ॲसेस टू बिग डाटा इज प्रेरोगेटिव्ह ऑफ डेव्हलप्ड कंट्री. व्हॉट इज इम्प्लाइड इन द पॅसेज. यांनी काय म्हटलं आहे? असं असं जातो, पण दॅट इज रॉंग असं म्हणणं आहे ना पॅसेजचं. इथे काय म्हटलं आहे? ॲसेस टू बिग डेटा इज प्रेरोगेटिव्ह टू डेव्हलप कंट्रीज. म्हणजे हे त्यांचा हक्क आहे, इट्स नॉट देअर प्रेरोगेटिव्ह. ठीक आहे ना. तुम्हाला आता प्रेरोगेटिव्ह एक्झॅक्ट अगर तुम्हाला मिनिंग पाहिजे असेल, एक मिनटं. एक्सक्लुझिव्ह प्रिव्हिलेज, तेच म्हटलं मी, हक्क त्यांचा. ॲक्सेस टू बिग डेटा इज अ प्रेरोगेटिव्ह ऑफ डेव्हलप कंट्रीज, हा त्यांचाच हक्क आहे. तर हे पण स्टेटमेंट चुकलं. तर हे बघा, याच्यामुळे तुमचं स्टेटमेंट चुकलं होतं या वर्डमुळे. पण आता हे बरोबर आहे. दोन चुकले. ॲसेस टू अँड पोझेशन ऑफ बिग डेटा इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलप कंट्रीज. ॲक्सेस टू अँड पोझेशन ऑफ बिग डेटा इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलप कंट्री. म्हणजे डेव्हलप कंट्रीची ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की ते बिग डेटा डेव्हलपिंग कंट्रीकडून आणतात आणि ते प्रोसेस करतात. ह्या सगळ्या डेव्हलप कंट्रीजच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता जरी तुम्हाला कन्फ्युजन असेल, आता दोन बघा आणि मला सांगा कोणता ऑप्शन लिहाल, ए किंवा डी. ए लिहाल, दॅट इज द आन्सर. प्रत्येक डेव्हलप कंट्रीची ती कॅरेक्टरिस्टिक्स नाही म्हणू शकत आपण. ठीक आहे ना, की प्रत्येक डेव्हलप कंट्री तेच करेल. रुरल पुअर. ठीक आहे, वाचा. एक करा तुम्ही, आता आन्सर सांगा मला पटकन. डायरेक्ट वाचा किंवा पहिले पॅसेज वाचा तुमच्या हिशोबाने. वन ऑफ द इझी क्वेश्चन्स आहे. डी काय? डी एमध्ये कन्फ्युजन आहे. आन्सर सांगा मला डायरेक्ट काय घ्याल. मग डी एमध्ये जर कन्फ्युजन आहे तर तुम्ही आन्सर कोणतं लिहाल? ए.
आता आन्सर काय लिहाल मग? डी, ए, आन्सर इज ए. बघा काय म्हटलं, सपोर्टिंग स्मॉल फार्मर. ए मध्ये तर कोणाला कन्फ्युजन नसायला पाहिजे, ठीक आहे, ए बरोबरच आहे म्हणून. सपोर्टिंग स्मॉल फार्मर इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अन अजेंडा फॉर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट. पुअर कंट्रीज हॅव लिटिल रोल टू प्ले. हे तुम्ही चुकलं. ड्यू टू लार्ज नंबर ऑफ फार्मर हाऊसहोल्ड्स इंडिया विल नॉट हॅव फूड सिक्युरिटी. इंडिया विल नॉट हॅव फूड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स इन फोर्सिबल फ्युचर. हे पण पॉसिबल नाही आहे. कन्फ्युजन ए आणि डीमध्ये. ओनली स्मॉल होल्डर फार्मर्स इन इंडिया कॅन एन्श्युअर फूड सिक्युरिटी. हे ओनली स्मॉल होल्डर फार्मर्सनीच गेला काम, वाया गेलं सगळं, ठीक आहे ना. ए परत तेच आहे, परत तोच आहे ना की बदलला? तोच आहे. सांगा पटकन. आता तुम्ही पॅसेज वाचलाय, मी नाही वाचणार, तुम्हीच वाचलाय. परत पॅसेज नाही वाचायचा आपल्याला, ठीक आहे ना. 2 ठीक आहे. मग काय बोथ की 2? बोथ. 2 बोथ. आन्सर इज बोथ. देर इज अ पोटेन्शियल प्रॉब्लेम. यात निगेट करायसाठी काहीच नाही आहे, ठीक आहे ना. अँड इंडिया विल हॅव टू स्ट्रेंथन, बिकॉज प्लेन स्टेटमेंट्स आहेत दोन्ही. ठीक आहे. एकदा परत आपण क्वेश्चन वाचू. Governments and companies need to adequately prepared to face the climate change. ठीक आहे. काही याच्यात तर एकच ऑप्शन एलिमेंट झाला आपलं. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स विल रिड्यूस द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ गव्हर्नमेंट्स अँड कंपनीज इन फ्युचर. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स विल रिड्यूस द इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ गव्हर्नमेंट्स अँड कंपनीज इन फ्युचर. ठीक आहे. कन्फ्युजन आहे, सोडा. इग्नोरिंग क्लायमेट चेंज इज अ ह्यूज रिस्क फॉर इन्व्हेस्टर्स. यू कॅनॉट इग्नोर क्लायमेट चेंज. तर 1 पण बरोबर आहे, 3 पण बरोबर आहे, 2 मध्ये कन्फ्युजन आहे. म्हणजे 1, 3 किंवा 1, 2, 3. ठीक आहे. कारण 3 तर बरोबरच आहे, तर 1, 2, 3 किंवा 1, 3. आता 2 एलिमिनेट होईल की नाही होईल बघू आपण. अ चेंजिंग क्लायमेट अँड इव्हेंच्युअल एफर्ट्स ऑफ गव्हर्नमेंट्स हाऊ एव्हर रिलक्टंट. म्हणजे किती इच्छा नसली तरी टू डील विथ इट कुड हॅव अ बिग इम्पॅक्ट ऑन इन्व्हेस्टर्स रिटर्न. म्हणजे क्लायमेट चेंज आणि मग त्या गव्हर्नमेंटचे एफर्ट्स त्या क्लायमेट चेंजवर, विच विल हॅव इम्पॅक्ट ऑन इन्व्हेस्टर्सच्या रिटर्न्सवर. कंपनीज दॅट प्रोड्यूस ऑर यूज लार्ज अमाऊंट ऑफ फॉसिल फ्युएल्स विल फेस हायर टॅक्सेस अँड रेग्युलेटरी बर्डन्स. दॅट विल ओनली बेस्ड ऑन फॉसिल फ्युएल्स विल फेस हायर टॅक्सेस. आता तुम्हाला माहिती आहे ग्रीन टॅक्स वगैरे ते नवीन गोष्टी येऊन राहिल्या आता. सम एनर्जी प्रोड्युसर्स मे फाइंड इट इम्पॉसिबल टू एक्सप्लॉइट देअर नोन रिझर्व्स अँड बी लेफ्ट विथ स्ट्रँडेड ॲसेट्स. Stranded assets, deposits of oil and coal that have to be left in the ground. ठीक आहे. सम प्रोड्युसर्स विल फाइंड इट इम्पॉसिबल टू एक्सप्लॉइट. त्यांच्याकडले रिसोर्स एक्सप्लॉइट करायला त्यांना स्कोप नसेल जरी असं काही झालं तर, ठीक आहे ना. अँड डेट विल बी लेफ्ट विथ स्ट्रँडेड असेट्स. तुमच्याकडे ऑइल राहील, सगळं राहील, पण ते एक्सप्लॉइट त्यांना करू शकणार नाही. अदर इंडस्ट्रीज कुड बी अफेक्टेड बाय द इकॉनॉमिक डॅमेज कॉस्ड बाय मोर एक्स्ट्रीम वेदर्स, स्टॉर्म्स, फ्लड, हीट वेव्ह एक्सेट्रा. म्हणजे इफेक्टच सांगत आहे, ठीक आहे, सगळ्याच्यावर. आता हे तर बरोबरच आहे. तिसरं, एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स विल रिड्यूस इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ गव्हर्नमेंट्स अँड कंपनीज इन फ्युचर. त्याच्याबद्दलच दिला नाही. आन्सर 2 इज रॉंग. 1 and 3 इज द आन्सर. बघा, गव्हर्नमेंटच्या इन्कमवर कुठेच काही गोष्टी लिहिलेल्या नाही याच्यावर. एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट विल रिड्यूस इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ गव्हर्नमेंट. सगळं इंडस्ट्रीच्याच रिलेटेड गोष्टी सुरू आहेत, ठीक आहे ना. गव्हर्नमेंटच्या रिलेटेड एकही गोष्ट नाही आहे. गव्हर्नमेंटनी रिप्लाय केला आहे क्लायमेट चेंजला, म्हणजे काही ॲक्शन घेतला क्लायमेट चेंजवर. आता या दोघांचा इफेक्ट कंपनीजवर, सगळा इफेक्ट कंपनीजवरच आहे, ठीक आहे ना. गव्हर्नमेंटचा कुठेच रोल इथे आहे नाही, या पॅसेजमध्ये नाही आहे. ऑफकोर्स त्याच्यात आहे, पण पॅसेजमध्ये नाही आहे.
स्कूलिंग, सोशो इकॉनॉमिक स्टेटस, चाइल्ड एज्युकेशन. काय करायचं पहिले? पॅसेज वाचायचा, वाचा एकदा वाचा, मग आपण क्वेश्चन होईल. तुम्ही पॅसेज वाचा. वाचला? आता काय म्हटलं? मेकिंग इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अ रियालिटी इज द फंडामेंटल गोल ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टीम. मेकिंग इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इज अ रियालिटी, नाही, मेकिंग इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी अ रियालिटी म्हणजे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी बनवणं इज अ फंडामेंटल गोल ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टीम. असं काही आहे का? द आयडिया ऑफ इगॅलिटेरियन म्हणजे इक्वॅलिटी, तेच. एज्युकेशन सिस्टीम विथ इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ॲज इट्स प्रायमरी गोल अपियर्स टू बी आउटसाइड द स्पेस दॅट प्रायव्हेट स्कूल प्रिन्सिपल्स इनहॅबिट. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, यांनी एक सेंटेन्स लिहिला याच्याबद्दल, पण प्रायव्हेट स्कूल त्याला फॉलो नाही करत आहे, असं याचं म्हणणं आहे. तर बी आन्सर आहे, ओनली बी. The present Indian school system is unable to provide egalitarian education. बरोबर आहे, आन्सर इज बी. पहिलं तर चुकवलं होतं आपण पहिलेच. ठीक आहे. तिसरं काय म्हणते? अबॉलिशन ऑफ प्रायव्हेट स्कूल्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ मोर गव्हर्नमेंट स्कूल्स इज नॉट द वे. इज मे बी द वे बट नॉट द ओनली वे. ठीक आहे, 3 गेला. आन्सर इज बी. TB. Majority of TB infected in India are poor and lack sufficient nutrition, suitable housing and have little understanding of prevention. मग तुम्हाला सेंटेन्स वाचताना थोडं वाचाल तर तुम्हाला आपोआप समजेल. ठीक आहे ना? TB then devastates families, makes the poor poorer, particularly affects women and children and leads to ऑस्ट्रेसिसेशन अँड लॉस ऑफ एम्प्लॉयमेंट. आता हे सोडा ना, काय करायचं ऑस्ट्रेस, आपल्याला काय गरज नाही. द ट्रूथ इज दॅट इवन इफ TB डज नॉट किल देम, हंगर पॉवर्टी विल. अनदर ट्रूथ इज दॅट डीप सीटेड स्टिग्मा, लॅक ऑफ काउन्सिलिंग, एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट अँड लॅक ऑफ ॲडिक्वेट सपोर्ट फ्रॉम प्रोव्हायडर्स अँड फॅमिली कपल्ड विथ टॉर्चरस साईड इफेक्ट्स डिमोटिवेट पेशंट्स टू कंटिन्यू ट्रीटमेंट. सगळं काही त्याच्यावर आहे. फक्त TBला तुम्ही दोष देऊ नका. TB एक डिसीज आहे, पण त्याच्या मागे किती काही आहे ते देऊ नाही सगळं. ठीक आहे ना? म्हणजे ओनली TB करण्यात काही अर्थ नाही आहे, त्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी. आता बघा, TB इज नॉट क्युरेबल डिसीज इन इंडियन सर्कमस्टन्सेस. गलत आहे. नॉट क्युरेबल. TB इज क्युरेबल. क्युरिंग TB रिक्वायर्स मोर दॅन डायग्नोसिस अँड मेडिकल ट्रीटमेंट. म्हणू शकतो ना, तेच पूर्ण पॅसेज त्याच्यावर आहे. TB इज मोर दॅन दॅट. TB इज मोर दॅन अ डिसीज, मोर दॅन डायग्नोसिस अँड मेडिकल ट्रीटमेंट. तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशो इकॉनॉमिक कंडिशन बरोबर करावं लागतील. तर सध्या बी बरोबर आहे. गव्हर्नमेंट सर्व्हेलन्स मेकॅनिझम इज डेफिशियंट. इथेच हा चुकला. गव्हर्नमेंट सर्व्हेलन्स मेकॅनिझमबद्दल काही बोललो नाही आपण. इंडिया विल फ्री फ्रॉम द डिसीज लाईक TB ओनली व्हेन इट्स पॉवर्टी एलिव्हेशन प्रोग्राम्स आर इफेक्टिव्हली अँड सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड. याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं, पण जर तुम्ही परत हे बी आणि डीमध्ये कम्पेअर कराल तर तुम्ही आन्सर बीच लिहाल. परत GM क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, हे खूप न्यूजमध्ये आहे. हे तुम्हाला कोणत्या MPSC म्हणा UPSC म्हणा कशात ना कशात GMबद्दल काहीतरी येणारच आहे. आता हा तर का पॅसेज आहे, याच्यात तर लिहूनच आहे व्हॉट इज GM वगैरे. व्हॉट स्टँड इन द वे ऑफ वाईड स्प्रेड अँड केअरफुल अडॉप्शन ऑफ GM टेक्नॉलॉजी is an intellectual property rights regime that seeks to create private monopolies for such technologies.
हे माहिती तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. मी त्या दिवशी पेटंटबद्दल बोललो होतो. जवळपास तेच. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आपल्या स्वतःच्या इंटेलेक्च्युअल एक प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर आपला हक्क आहे. आपण जर काही गोष्टी इन्व्हेंट केल्या त्याच्यावर आपला हक्क आहे. बेसिकली हेच त्याचं म्हणणं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट रेजिम. आणि मग आपण त्याला पैसे घेऊन विकू त्या प्रॉपर्टीला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीला. तर इट विल क्रिएट प्रायव्हेट मोनोपॉलीज. ज्यांनी क्रिएट केलं त्याची मोनोपॉली राहील त्या सिच्युएशनमध्ये. कोविडची मेडिसिन कोणी पहिले आणली, काही दिवस त्याची मोनोपॉली राहिली पूर्ण. ठीक आहे. इफ GM टेक्नॉलॉजी इज लार्जली, आता त्यांनी काय म्हटलं, याला कम्पेअर केलं GM टेक्नॉलॉजीची. ठीक आहे. म्हणजे एखाद्या प्लांटमध्ये कोणी नवीन व्हेरायटी आणली, हायर यील्डवाली व्हेरायटी आणली, तर त्याचा पेटंट राहील. ठीक आहे ना. अँड दॅट विल क्रिएट मोनोपॉलीज. मोनोपॉली म्हणजे ओनली वन सेलर टू मेनी बायर्स. मोनोपॉली. If GM technology is largely corporate driven, it seeks to maximize profit and that too in a short run. म्हणजे कॉर्पोरेटनी, कंपनीजनी जर GM टेक्नॉलॉजीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, दॅट विल सीक मॅक्सिमम प्रॉफिट्स इन शॉर्ट टाईम. दॅट इज वाय कॉर्पोरेशन्स मेक मेजर इन्व्हेस्टमेंट्स फॉर हर्बिसाइड टॉलरंट अँड पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप्स. बेसिकली GM क्रॉप्स. हर्बिसाइड टॉलरंट म्हणजे आता बऱ्याचशा वेळी काय होतं ना, आता बीटी कॉटन आहे. बीटी कॉटन माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. बीटी कॉटन जर तुम्ही लावला तर आजूबाजूला वीड्स तयार होतील. नॉर्मल कॉटन लावला तर नाही होणार. पण त्या वीड्स तयार झाल्या, आता त्यांना आपल्याला स्प्रे करावं लागेल. ठीक आहे. आता ते स्प्रे करता करता कॉटन पण प्रॉब्लेम होऊन जाईल कॉटनला. तर कॉटन शुड बी हर्बिसाइड टॉलरंट ऑल्सो. हर्बिसाइड म्हणजे वीड्स वगैरे. म्हणजे अजून एक त्याच्यात आपण टेक्नॉलॉजी वाढवली की ती दॅट विल बी टॉलरंट टू दॅट स्प्रे ऑल्सो. ठीक आहे ना. तर हे तुम्ही जर नाही समजलं, GM टेक्नॉलॉजी समजा ना याला. दॅट इज वाय कॉर्पोरेशन मेक मेजर इन्व्हेस्टमेंट्स फॉर GM टेक्नॉलॉजी. सच प्रॉपर्टीज हॅव अ ओनली शॉर्ट विंडो ॲज सून ॲज इनफ पेस्ट अँड विड्स विल इव्हॉल्व टू ओव्हरकम सच रेजिस्टन्स. परत त्यांनी GM टेक्नॉलॉजीचं लिमिटेशन सांगितलं इथे. ठीक आहे, तुम्ही बनवाल हे सगळे क्रॉप्स, पेस्ट रेजिस्टंट बनवाल, वीड रेजिस्टंट बनवाल, पण काही दिवसांनी ते जे वीड्स आहे ते रेजिस्टन्स राहतील त्याही स्प्रेला वगैरे. ठीक आहे ना. काही होणार नाही. दे विल इव्हॉल्व अँड ओव्हरकम दॅट रेजिस्टंट. दिस सूट्स द कॉर्पोरेशन्स. द नॅशनल फार्मर कमिशन प्रिंट दिस सूट्स द कॉर्पोरेशन्स. आता बघा यांनी काय म्हटलं, सच प्रॉपर्टीज विल हॅव शॉर्ट विंडो. सून इनफ पेस्ट्स अँड वीड्स विल इव्हॉल्व. सून इनफ पेस्ट्स अँड वीड्स विल इव्हॉल्व टू सच बिहेवियर. म्हणजे तुम्ही आता तो स्प्रे मारलाय तरी ते जाणार नाही, ते इव्हॉल्व होऊन जातील, त्या रजिस्टर होऊन जातील त्या जर्मला. दॅट इज प्रॉफिटेबल टू द कॉर्पोरेशन. का? अजून ते काहीतरी आणतील नवीन गोष्टी आणि मग ते विकतील. ठीक आहे ना. द नॅशनल फार्मर कमिशन पॉइंटेड आउट दॅट प्रायोरिटी मस्ट बी गिवन इन जेनेटिक मॉडिफिकेशन टू इनकॉर्पोरेशन ऑफ जीन्स दॅट कॅन हेल्प इम्पार्ट रेजिस्टन्स टू ड्रॉट, सॅलिनिटी अँड अदर स्ट्रेसेस. ठीक आहे. यात काही खूप मोठी गोष्ट नाही. नॅशनल फार्मर कमिशननी ऑब्जेक्टिव्ह दिला जेनेटिक मॉडिफिकेशनचा. हे ऑब्जेक्टिव्ह राहतील बा. ठीक आहे. प्रॉफिट विल नॉट बी द ऑब्जेक्टिव्ह. आता वाचा, आता आन्सर सांगा. Public research institutions should take the lead in GM technology and prioritize the technology agenda. हो. पब्लिक रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे नॉन प्रायव्हेट, गव्हर्नमेंट शूड टेक लीड इन GM टेक्नॉलॉजी अँड प्रायोरिटाईज टेक्नॉलॉजी अजेंडा. ठीक आहे. म्हणजे फॅक्च्युअली तर काही रॉंग नाही याच्यात. डेव्हलपिंग कंट्रीज शूड रेज धिस इश्यू. आता यांनी काय म्हटलं, पब्लिक रिसर्च इन्स्टिट्यूशन शूड टेक लीड. म्हणजे प्रायव्हेट सोडून गव्हर्नमेंटनी हा इनिशिएटिव्ह घ्यावा. का घ्यावा? कारण की प्रायव्हेटनी खूप काही करून ठेवलेलं आहे, ते सगळं दिलेलंच आहे इथं. ठीक आहे ना. म्हणून हा आपण सध्या करेक्ट पकडू. डेव्हलपिंग कंट्रीज शूड रेज दिस इश्यू इन WTO अँड एन्श्युअर अबॉलिशन ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. नाही. ठीक आहे. म्हणजे आपण याच्यावर बंदी कधीच आणू शकत नाही, नाही तर मग तुम्हाला इनोव्हेशनला काही इन्सेंटिव्ह राहणार नाही. प्रायव्हेट कॉर्पोरेशन शूड नॉट बी अलाउड टू डू ॲग्री बिझनेस इन इंडिया, पर्टिक्युलरली द सीड बिझनेसेस. प्रायव्हेट कॉर्पोरेशन शूड नॉट बी अलाउड. यू कॅनॉट डू दॅट. ठीक आहे ना. इंडिया इज नॉट
सोशलिस्ट कंट्री नाव, इट्स अ मिक्स्ड इकॉनॉमी. सगळं काही प्रायव्हेट हातात म्हणजे मिक्स आहे सगळं, गव्हर्नमेंट प्रायव्हेट. यू कॅनॉट प्रायव्हेट कंपनीज शुड नॉट असं आपण लिहू शकत नाही. प्रेझेंट इंडियन सर्कमस्टान्सेस डू नॉट फेवर द कल्टिवेशन ऑफ GM क्रॉप्स. इट इज फेवरिंग. ठीक आहे, डू नॉट फेवर वगैरे तो काही प्रश्न नाही आहे. प्रश्न काय हा प्रश्न आहे. ठीक आहे, परत त्याच्यावरच आहे. The issue of effects of natural calamities on agriculture is not given due to consideration by GM technology companies. Is not given due consideration by GM technology companies. Not given due consideration by GM technology companies. कशावर लक्षात येत नाही आहे ते? नॅचरल कॅलॅमिटीज ऑर ॲग्रिकल्चर. ठीक आहे, सध्या ठीक आहे, बरोबर आहे, काही काय चूक नाही आहे. इन द लॉंग रन GM टेक्नॉलॉजी विल not be able to solve agricultural problems arising due to global warming. असं कुठे पॅसेजमध्ये तर लिहून नाही आहे, पण कोणतीही टेक्नॉलॉजी आहे ती आपण आजपासूनच असं कसं सांगू शकतो की इट विल नॉट हॅव टुमॉरो. इट मे नॉट. सरळ सांगितलं इट विल नॉट, बिलकुल निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. 2 इज रॉंग, A इज राईट. इनवेजिव्ह स्पेसीज. आता परत एन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे. मॅक्सिमम टॉपिक हे सगळे एन्व्हायरमेंट वगैरे याच्याशी रिलेटेड राहतात. मोस्ट इन्वेजिव्ह स्पेसीज आर नायदर टेरिबली सक्सेसफुल नॉट व्हेरी हार्मफुल. इन्वेजिव्ह स्पेसीज, व्हॉट आर इन्वेजिव्ह स्पेसीज? हां, आक्रमक म्हणजे आता एखादी स्पीसीज आपण आणली आहे कुठून बाहेरून, आफ्रिकेतून. आता एक एक्झाम्पल आहे इथे राजस्थानमध्ये लेपर्ड. तुम्ही ते पण म्हणू शकता, पण मॅक्सिमम एक्झाम्पल याचे प्लांट्स भेटतील तुम्हाला. अचानक प्लांट ग्रोथ तिथे वाढून जाईल, बाकीच्या प्लांट्स कमी होऊन जातील जर तुम्ही बाहेरून काही आणलं. इट इज नॉट कम्पॅटेबल विथ, म्हणजे कम्पॅटेबल आहे, इझिली रिप्रोड्यूस होत आहे, पण बाकीचे ते कवर करत आहे. ठीक आहे ना, अटॅक करत आहे त्यांना. इट कॅन बी प्लांट, इट कॅन बी ॲनिमल. ठीक आहे, दॅट इज एन इन्वेजिव्ह स्पेसीज. ब्रिटन्स इन्वेजिव्ह plants are not widespread, not spreading especially quickly, and often less of a nuisance than vigorous natives such as bracken. म्हणजे ब्रिटन्सचे इन्वेजिव्ह प्लांट्स आर नॉट दॅट हार्मफुल, बस एवढं म्हणणं आहे त्याचं. द अरायवल ऑफ न्यू स्पेसीज ऑलमोस्ट ऑलवेज इन्क्रीजेस बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन अ रिजन. इन मेनी केसेस अ फ्लड और न्यूकमर्स ड्राइव्स नो नेटिव्ह स्पेसीज टू एक्सटिंक्शन. आता बघा, इन्वेजिव्ह स्पेसीज जर आपण आणला, इट विल नॉट हेल्प बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे ना, इट विल हॅम्पर बायोडायव्हर्सिटी. ते कॉम्पिटिशन वाढेल आणि कॉम्पिटिशनमध्ये दिस इज इन्वेजिव्ह स्पेसीज, दिस विल ओव्हरकम द लोकल स्पेसीज. ठीक आहे. अँड ऑफन, आता काय म्हटलं इथे, द अरायवल ऑफ न्यू स्पेसीज ऑलमोस्ट ऑलवेज इन्क्रीजेस बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन अ रिजन. इन मेनी केसेस अ फ्लड ऑफ न्यूकमर ड्रायव्हर्स टू नेटिव्ह स्पेसीज अँड नो नेटिव्ह स्पेसीज टू एक्सटिंक्शन. म्हणजे काही वेळा काय होऊ शकतं, न्यू स्पेसीज कॅन इन्क्रीज बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, इट मे नॉट कॉज एक्सटिंक्शन ऑफ द नेटिव्ह स्पेसीज. ठीक आहे ना, तर दॅट विल नॉट बी इन्वेजिव्ह स्पेसीज. तर त्यांनी काय म्हटलं, अरायवल ऑफ न्यू स्पेसीज ऑलमोस्ट ऑलवेज इन्क्रीजेस. आणि इथे म्हणत आहे तो इन्वेजिव्ह स्पेसीजबद्दल बोलत आहे. ठीक आहे, काय म्हणतात, वन रिझन इज दॅट इन्वेडर्स टेंड टू कॉलोनाइज डिस्टर्ब्ड हॅबिटॅट्स लाईक पोल्युटेड लेक्स अँड पोस्ट इंडस्ट्रियल वेस्टलँड व्हेअर लिटिल एल्स लिव्स. दे आर नेचर्स अपॉर्च्युनिस्ट्स. म्हणजे एक पर्टिक्युलर ट्रेंड आहे इन्वेजिव्ह स्पीसीजला, इन्वेजिव्ह स्पीसीज स्प्रेड व्हायला. काय ट्रेंड आहे किंवा कुठे स्प्रेड होतात ते? डिस्टर्ब्ड हॅबिटॅट्स लाईक पोल्युटेड लेक्स, पोस्ट इंडस्ट्रियल वेस्टलँड अँड व्हेअर लिटिल एल्स लिव्स. जिथे बाकी फार कमी गोष्टी आहेत तिथे ते पटकन फैलतात. दे आर नेचर्स अपॉर्च्युनिस्ट्स. अपॉर्च्युनिस्ट म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जिथे अपॉर्च्युनिटी भेटली तिथे कॅश इन करायची, तर नेचर्स अपॉर्च्युनिस्ट. आता बघा काय म्हटलं, इन्वेजिव्ह स्पेसीज शुड बी यूज्ड टू रिहॅबिलिटेट डेझर्ट एरियाज अँड वेस्टलँड्स ऑफ अ कंट्री. असं काही स्पेसिफिक नाही, इन्वेजिव्ह स्पेसीज शुड नेवर बी यूज एनिवेअर. ठीक आहे, इट इज अ बॅड थिंग, सो दॅट इज रॉंग. लॉज अगेन्स्ट इंट्रोडक्शन ऑफ फॉरेन प्लांट्स आर नेसेसरी. लॉज बद्दल काय बोललाय?
नाही बोलला. लॉज अगेन्स्ट इंट्रोडक्शन ऑफ प्लांट, अच्छा हे झालं. समटाइम्स द कॅम्पेन अगेन्स्ट फॉरेन प्लांट्स आर पॉईंटलेस. याच्याबद्दल पॅसेज आहे. फॉरेन प्लांट शुड बी यूज टू इन्क्रीज द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ कंट्री. ठीक आहे, तेच म्हटलं इथे. अरायवल ऑफ न्यू स्पेसिस इन्क्रीज बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, कन्फ्युजन आहे काही? ठीक आहे, एकदा मोठा पॅसेज आहे, क्वेश्चन लहान आहे. पॅसेज वाचा डायरेक्टली एकदा. काय म्हटलं आहे? फूड सेफ्टी इज अ कॉम्प्लेक्स इश्यू दॅट कॉल्स फॉर मल्टीप्रॉंग सोल्युशन्स. मल्टीप्रॉंग काय वाटतं तुम्हाला, काय असू शकतं मल्टीप्रॉंग? अंदाजा लावा आता. बरोबर आहे. तर बरोबर आहे का? फूड सेफ्टी इज अ कॉम्प्लेक्स दॅट कॉल्स फॉर मल्टीप्रॉंग सोल्युशन. ठीक आहे, बरोबर आहे. ग्रेट इन्व्हेस्टमेंट्स नीड टू बी मेड इन डेव्हलपिंग द मॅनपॉवर फॉर सर्वायलन्स अँड ट्रेनिंग. आता बेसिकली सर्वायलन्स अँड ट्रेनिंग कशावर असेल? हे डिसीजबद्दल आहे ना, तर म्हणजे ते सर्वायलन्स अँड ट्रेनिंग ऑफ डिसीजेस असंच समजा तुम्ही. बरोबर आहे. ग्रेट इन्व्हेस्टमेंट नीड टू बी मेड इन डेव्हलपिंग द मॅनपॉवर फॉर सर्वायलन्स अँड ट्रेनिंग. हे पण काही असं फॅक्च्युअली रॉंग स्टेटमेंट काही वाटत नाही आहे. इंडिया नीड्स टू मेक सफिशियंट लेजिस्लेशन फॉर गव्हर्निंग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. याच्यात काही चुकलं? फक्त डाऊट हा येत आहे की हे फूड सेफ्टी, डिसीज सर्वायलन्स ट्रेनिंग आहे आणि इथे फूड प्रोसेसिंग येत आहे. तर ठीक आहे, पण बघ सध्या तर तिन्ही बरोबर आहे. आता बघू काय म्हणत आहे. Diarrheal deaths among Indian children are mostly due to food and water contamination. Use of contaminated groundwater and unsafe chemicals in agriculture, poor hygiene in storage and handling of food items to food cooked and disturbed in unhygienic surroundings and distributed in unhygienic surroundings. There are myriad factors that need regulation and monitoring. ठीक आहे, एवढे सगळे फॅक्टर्स आहे कशासाठी? कंटॅमिनेशनसाठी. People need to have awareness of adulteration and ways of complaining to the relevant authorities. Adulteration, what is adulteration? काय? Adulteration is not 18 above. Adulteration म्हणजे भेसळ, मिक्सिंग. पीपल नीड टू हॅव अवेअरनेस अबाउट अडल्टरेशन. फूड आयटम्स सुद्धा नाही ते बघा काय म्हटलं इथे. पुअर हायजीन स्टोरेज, हँडलिंग ऑफ फूड आयटम्स, फूड कुक्ड, डिस्ट्रीब्युटेड इन अनहायजेनिक सराउंडिंग्स. ठीक आहे, तर पीपल नीड टू हॅव अवेअरनेस ऑफ अडल्टरेशन. अडल्टरेशनचा अर्थच भेसळ होते. ठीक आहे ना. People need to find way of complaining to relevant authorities. Surveillance of foodborne diseases involves a number of government agencies and entails a good training of inspection of staff. ठीक आहे, हे इन्स्पेक्शन स्टाफचं ट्रेनिंग झालं होतं आपल्याला. ट्रेनिंग आणि सर्वेलन्ससाठी स्टाफचं ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. Considering the proportion of urban population that depends on the street food for his daily meals, investing in training and education of street vendors is of great significance. स्ट्रीट वेंडर्सच्या एज्युकेशन हे गोष्टी सगळं त्याला सांगायला, पुअर हायजीन काय आहे वगैरे सगळं ते आपण त्यात इन्व्हेस्ट करू शकतो जास्तीत जास्त. दॅट विल हेल्प. आता सांगा, हे पहिलं तर ठीकच आहे, पहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. इन्व्हेस्टमेंट विल बी मेड, परत ते लिहूनच आहे. इंडिया नीड्स टू मेक सफिशियंट लेजिस्लेशन फॉर गव्हर्निंग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीबद्दल काही बोलत नाही हा. ठीक आहे ना, दॅट इज रॉंग. आन्सर इज ए. बा आता छोटे छोटे ऑप्शन पटकन वाचून जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डायरेक्ट, पण बहुतेक पॅसेज थोडासा प्रॉब्लेम आहे. इंटरेस्ट ऑफ वर्किंग अँड पुअर पीपल have historically been neglected in the planning of our cities. Interest of backward classes is neglected. Our cities are increasingly intolerant, unsafe, unlivable places for large number of citizens, and yet we continue to plan via the old ways, the static development plan. ठीक आहे, म्हणजे एवढं काही होत आहे पण तरी आपण त्या पुअर जे एज ओल्ड सुरू आहे तेच करत आहे. ठीक आहे ना. द स्टॅटिक डेव्हलप, स्टॅटिक म्हणजे तेच सेम स्टॅटिक. That draws exclusively from technical expertise, distance from people's life experiences and needs, and actively excluding large number of people, places, activities and practices that are an integral part of the city. आता स्टॅटिक डेव्हलपमेंट प्लान कुठून ड्रॉ होत आहे? एक्सक्लुसिव्हली फ्रॉम टेक्निकल एक्सपर्टीज, डिस्टन्स फ्रॉम टेक्निकल एक्सपर्टीज विच आर डिस्टन्स फ्रॉम लाईव्ह एक्सपिरियन्सेस. ठीक आहे, टेक्निकल ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे, पण दोज आर नॉट रिलेटेड विथ ग्राउंड रियालिटी.
तेच म्हणणं आहे इथे. म्हणून स्टॅटिक प्लॅनच्या हिशोबाने चालतं आहे सगळं. आता बघा काय म्हटलं आहे, अगेन्स्ट द मोनोपॉली ऑफ बिल्डर्स पॅसेज सीम्स टू आर्ग्यू अगेन्स्ट द मोनोपॉली ऑफ बिल्डर्स अँड इंटरेस्ट ऑफ एलिट ग्रुप्स. बिल्डर्स एलिटिस्ट ग्रुप काही आहे का पॅसेजमध्ये? पॅसेज इज अगेन्स्ट द नीड फॉर ग्लोबल अँड स्मार्ट सिटीज. दिस कॅनॉट बी ट्रू. ठीक आहे. पॅसेज सीम्स टू आर्ग्यू इन फेवर ऑफ प्लॅनिंग सिटीज मेनली फॉर वर्किंग क्लास अँड पुअर. म्हणजे सिटीज कशासाठी प्लॅन केला पाहिजे? मेनली फॉर वर्किंग क्लास अँड पुअर पीपल, असं म्हणणं आहे पॅसेज. आर्ग्यू इन फेवर ऑफ दिस. तुम्ही पूर्ण ही लाईन वाचा आणि परत एक वाचा, ही लाईन वाचा परत वाचा. ठीक आहे ना, हे म्हणणं आहे पॅसेजचं. बरं, हे कन्फ्युजनमध्ये आहे. समोरचं वाचा. पॅसेज इन फेवर ऑफ पार्टिसिपेशन ऑफ पीपल्स ग्रुप इन सिटी प्लॅनिंग. आता काय चूज कराल दोघांपैकी? डी. ठीक आहे. त्यांनी तेच म्हटलं ना, बघ, यू आर डिस्टन्स फ्रॉम द लाईव्ह एक्सपिरियन्सेस. म्हणजे काय, तुम्ही पीपलला पार्टिसिपेट करायला लावा प्लॅनिंगमध्ये, देन यू विल बी अवेअर ऑफ देअर प्रॉब्लेम्स. टेक्नॉलॉजी, मॉडर्न इकॉनॉमी, असं नॉर्मल पॅसेज असतं. एकदा वाचा बरं क्वेश्चन. मोस्ट ऑफ मॉडर्न इकॉनॉमी ग्रोथ इज बेस्ड ऑन टेक्नॉलॉजिकल प्रोसेस. ठीक आहे, बरोबर आहे. मच ऑफ मॉडर्न इंडियन इकॉनॉमी डज नॉट नर्चर सफिशियंट सिम्बायोटिक रिलेशनशिप विथ लेबर इंटेन्सिव्ह नॅचरल रिसोर्स बेस्ड लाईव्हलीहुड्स. Much of modern Indian economy does not nurture sufficient symbiotic relationship with labor-intensive, nature-resource based livelihood. Does not nurture sufficient symbiotic relationship म्हणजे हे नाही जरी कळलं तरी मी अंदाज लावू शकतो काय होतं आहे. मच ऑफ मॉडर्न इंडियन इकॉनॉमी डज नॉट म्हणजे कन्सिडर करत नाही आहे. ते कशाला कन्सिडर करत नाही आहे? लेबर इंटेन्सिव्ह नॅचरल रिसोर्स बेस्ड लाईव्हलीहुड. नाही कळलं? एलिमिनेट होऊ शकतं. बरं, आपण माहीतच नाही आपल्याला काय सुरू आहे तर. ठीक आहे ना. सर्व्हिस सेक्टर इन इंडिया इज नॉट व्हेरी लेबर इंटेन्सिव्ह. बरोबर आहे. आता हे तुम्हाला इकॉनॉमीच्या याच्यावरून आलं असेल लक्षात, ते बरोबर आहे. मॅक्सिमम लेबर कुठे आहे? ॲग्रिकल्चरमध्ये आहे. तर दिस इज नॉट व्हेरी लेबर इंटेन्सिव्ह. ठीक आहे. तर तिसरं बरोबर आहे, पहिलेही बरोबर आहे. आता सी आणि डीमध्ये राहिलं आपलं. ठीक आहे ना, म्हणजे 2 बरोबरच आहे. ठीक आहे, म्हणजे नाही कळलं तरी 2 बरोबर आहे. लिटरेट रुरल पॉप्युलेशन इज नॉट विलिंग टू एंटर ऑर्गनाइज सेक्टर. लिटरेट रुरल पॉप्युलेशन इज नॉट विलिंग टू एंटर ऑर्गनाइज सेक्टर. लिटरेट आहे, रुरल पॉप्युलेशन इज नॉट विलिंग टू एंटर ऑर्गनाइज सेक्टर. असं आहे का पॅसेजमध्ये? आपल्याला वाचावं लागेल. ठीक आहे, पण आन्सर सी किंवा डीमध्ये. ऑर्गनाइज सेक्टर. ठीक आहे ना, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. वास्ट मेजॉरिटी ऑफ इंडियन्स आर पुअर विथ बेअरली 10% एम्प्लॉईड इन ऑर्गनाइज सेक्टर. म्हणजे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आहेच कमी पहिले तर. वी आर बिंग कन्व्हिन्स्ड दॅट विगरस इकॉनॉमिक ग्रोथ इज जनरेटिंग सबस्टॅन्शियल एम्प्लॉयमेंट. वी आर बिंग कन्व्हिन्स्ड दॅट विगरस इकॉनॉमिक ग्रोथ इज जनरेटिंग सबस्टॅन्शियल अनएम्प्लॉयमेंट. याचा अर्थ काय? याचा अर्थ सांगा मला तुम्ही. ही खूप म्हणजे वी आर बिंग कन्व्हिन्स्ड दॅट विगरस इकॉनॉमिक ग्रोथ इज जनरेटिंग सबस्टॅन्शियल एम्प्लॉयमेंट. या लाईनचा अर्थ काय? वी आर बिंग कन्व्हिन्स म्हणजे आपल्याला असं दाखवत आहे फक्त. म्हणजे आपल्याला असं कन्व्हिन्स केलं जातं आहे की इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढत आहे, असं आपल्याला दाखवत जातं. म्हणजे याचा अर्थ काय? असं नाही आहे. वी आर बिंग कन्व्हिन्स म्हणजे याचा अर्थ असं नाही आहे. बट दिस इज नॉट सो. समोर झालं. वेन आवर इकॉनॉमी वॉज ग्रोईंग ॲट 3% पर इयर, एम्प्लॉयमेंट इन द ऑर्गनाइज सेक्टर वॉज ग्रोईंग ॲट 2% पर इयर. As the economy began to grow at 7 to 8% per year, the rate of growth of employment in the organized sector actually declined to 1% per year. म्हणजे सरळ सरळ पॅसेजचा हाच अर्थ आहे की इकॉनॉमिक ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट हे काही सरळ सरळ रिलेशन नाही आहे. ठीक आहे ना. इकॉनॉमिक ग्रोथ वाढली तर एम्प्लॉयमेंटही वाढेल असं काहीच नाही आहे. आता मला सांगा, फोर्थचं काही संबंध आहे का?
काहीच नाही आहे, गेला 1 2 3. इंडियन बँकिंग, मोठे मोठे ऑप्शन आहे, पहिले पॅसेज वाचावं लागेल. इंडिया हॅज बँकिंग करस्पॉन्डंट्स. आता बँकिंग करस्पॉन्डन्स काय आपल्याला माहीत नाही सध्या, पण समोर लिहा त्यांनी, हू हेल्प ब्रिंग पीपल इन द हिंटरलँड इन टू द बँकिंग फोल्ड. व्हॉट आर बँकिंग करस्पॉन्डंट्स? हू हेल्प ब्रिंग पीपल इन द हिंटरलँड इन टू द बँकिंग फोल्ड. हिंटरलँड म्हणजे रिमोट एरिया समजा, हिंटरलँड इन टू बँकिंग फोल्ड म्हणजे बँकिंगमध्ये आणत आहे, जे बँकिंगमध्ये नाही आहे त्यांना बँकिंगमध्ये आणत आहे, आणि ते असे लोक कुठे हिंटरलँडमध्ये आतमध्ये आहे, थोडेसे रिमोट लोकेशनमध्ये. दोज आर बँकिंग करस्पॉन्डंट्स. हे इकॉनॉमीमध्ये येईल तुम्हाला पुन्हा, बँकिंग करस्पॉन्डंट्स. दीज आर इन्फॉर्मल जॉब्स, त्यांना काही पैशावर ठेवतात आणि ते गावात जातात करस्पॉन्डंट्स, त्यांच्या म्हणजे त्यांना सांगतात बँकिंगबद्दल, अवेअर करतात, त्यांचे बँक अकाउंट उघडतात, स्वतःहूनच उघडतात. ह्या सगळ्या गोष्टी त्या करस्पॉन्डंट करतात. हे अर्बन एरियामध्ये नाही होत, हे रुरल रिमोट एरियामध्ये होतं ते, ठीक आहे ना, तिथे बँक नाही आहे जवळपास. फॉर देम टू सक्सीड बँक कॅनॉट क्रिम्प ऑन कॉस्ट्स. They also cannot afford to ignore investing in financial education and literacy. ठीक है ना, you cannot ignore financial education literacy. Banking correspondents are way too small to be viewed as a systematic risk. Banking correspondents are not the risk here. ठीक है, yet India's banking regulators has restricted them to serving only one bank, perhaps to prevent arbitrage. म्हणजे काही त्यांच्यावर बंधनं आणली आहे गव्हर्नमेंटनी, कोणावर? या बँकिंग करस्पॉन्डंट्सवर, की यू शुड बी वर्किंग फॉर ओनली वन बँक. एफर्ट्स ॲट, आणि याचं काय म्हणणं आहे, बँकिंग करस्पॉन्डंट्स आर वे टू स्मॉल टू बी व्ह्यूड ॲज अ रिस्क. ते रिस्क नाही आहे. पॅसेजचा अर्थ काय, की बँकिंग करस्पॉन्डंट्स आर नॉट रिस्क, पण गव्हर्नमेंट त्यांना रिस्क म्हणून समजून त्याच्यावर बंधनं आणत आहे. एफर्ट्स ॲट बँकिंग आउटरीच मे सक्सीड ओनली इफ देर आर बेटर इन्सेंटिव्ज ॲट वर्क for such last mile workers and also those providers who ensure not just basic accounts but also produce products such as accident and life insurance and micro pension schemes. काय करायला याच्यावरून तुम्हाला? एफर्ट्स ॲट बँकिंग आउटरीच, हां म्हणजे लोकांना बँकेत बँकिंग फोल्डमध्ये आणणं, बँकिंग आउटरीच विल सक्सीड ओनली इफ देर आर बेटर इन्सेंटिव्ज at work for such last mile workers. What are last mile workers? हेच बँकिंग करस्पॉन्डंटची गोष्ट सुरू आहे नाही ते, तो दोज आर लास्ट माईल वर्कर्स. लास्ट माईल वर्कर्स, शेवटपर्यंत जाणारे, घरापर्यंत जाणारे, ठीक आहे ना. अँड ऑल्सो दोज प्रोव्हायडर्स, आता ते काय काय प्रोव्हाइड करतात ते लिहून आहे. बेसिक बँक अकाउंट्स, ॲक्सिडेंट इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स वगैरे गोष्टी प्रोव्हाइड करतात. कळलं पैसे कशाबद्दल आहे? आता आन्सर सांगा. Efforts to bring people in India's hinterland into banking system are not successful. Is this the inference from the passage? नहीं है, मग चुकलं. For meaningful financial inclusions, Indian banking system needs more number of banking correspondents and other such last mile workers. Financial inclusion, what is financial inclusion? परत तेच, गेटिंग देम इन टू बँकिंग फोल्ड, फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आणणं, त्याला त्यांना मेन स्ट्रीम फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये आणणं, त्यांचे अकाउंट उघडणं वगैरे सगळं, म्हणजे त्यांना ऑर्गनाइज्ड वेनी फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, ठीक आहे ना. मिनिंगफुल फायनान्शियल इन्क्लुजन, इंडियाज बँकिंग सिस्टीम नीड्स मोर नंबर ऑफ बँकिंग करस्पॉन्डंट्स अँड अदर सच वर्कर्स. काही चुकलं याच्यात? नाही. पहिलं चुकलं, दुसरं बरोबर. Meaningful financial inclusion in India requires that banking correspondents have diverse skills. यात काय चुकलं? Meaningful financial inclusion, what is required? It requires banking correspondents have diverse skills. यात काय चुकलं? यात काहीच नाही, त्यांना स्किल पाहिजेच आहे, म्हणजे दोन्ही चूक बरोबर आहे. Better banking outreach would be impossible unless each banking correspondent is allowed to serve a number of banks. इथे त्यांनी काय म्हटलं होतं की गव्हर्नमेंट त्यांना एकाच बँक पुरतं रिस्ट्रिक्ट करत आहे. इथे काय म्हटलं, बेटर, आता बघा पॅसेज कसा तुम्हाला कन्फ्यूज करेल. बेटर बँकिंग आउटरीच वुड बी इम्पॉसिबल
अनलेस इच बँकिंग करस्पॉन्डंट इज अलाउड टू सर्व नंबर ऑफ बँक्स. म्हणजे बरोबर याच्या विरुद्ध त्यांनी स्टेटमेंट टाकले इथे की तुम्ही बँकिंग करस्पॉन्डंटला सूट द्या नंबर ऑफ बँकसाठी काम करायसाठी आणि तेव्हाच इट विल बी अ बेटर बँकिंग आउटरीच. तर हे आहे का असं डायरेक्टली आपण म्हणू शकत नाही. ठीक आहे ना. तर डी पण गेलं, ए पण गेलं. आन्सर आहे बी किंवा सी मध्ये. आता काय चूज कराल? बी. असं कुठे मेन्शन आहे का पॅसेजमध्ये की ते लोक कमी आहे म्हणून प्रॉब्लेम होत आहे? हां मग सी. मग तुम्हाला तेच तर म्हटलं पॅसेज वाचून तुम्हाला गाण्याचं आन्सर नाही तर चुकलं. हा वन ऑफ द इझी पॅसेज आहे. ठीक आहे ना. इथे सरळ त्यांनी म्हटलं वी कॅनॉट अफोर्ड टू इग्नोर इन्व्हेस्टिंग इन फायनान्शियल एज्युकेशन लिटरसी. कोणाच्या? या बँकिंग करस्पॉन्डंटच्या. परत स्किलबद्दलच बोलत आहे तो. नंबर ऑफ बँकिंग करस्पॉन्डंटची काही लेणं देणं नाही आहे सध्या पॅसेजमध्ये तरी नाही आहे. ठीक आहे ना. म्हणजे लोक कमी आहे म्हणून प्रॉब्लेम होत आहे असं पॅसेजमध्ये कुठेच म्हटलं नाही आहे. सगळं काही फोकस त्याच्यावरच आहे, स्किलवर. India's economic footprint, given its population, still remains small compared to US, European Union or China. Economic footprint. India's economy. India economy is still small. It has much to learn from other economies, yet must implement solutions that fit its unique circumstances. ठीक आहे ना. स्वतःच्या सर्कमस्टन्सेसच्या हिशोबाने तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागेल. इंडिया especially needs an effective long-term regulatory system based on collaboration rather than the current top-down approach. इफेक्टिव्ह लॉंग टर्म स्ट्रॅटेजी पाहिजे. कशी पाहिजे? कोलॅबरेटिव्ह स्ट्रॅटेजी. ठीक आहे ना. तुम्ही पब्लिकला इन्व्हॉल्व करा. कशाविरुद्ध? म्हणजे आता जे सुरू आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये बिलकुल. आता काय सुरू आहे? टॉप डाऊन अप्रोच. वरून सांगितलं जातं, खाली इम्प्लिमेंट बोलतं. खालून कोणालाच काही विचारून जात नाही. वी नीड टू हॅव बॉटम अप अप्रोच, नॉट टॉप डाऊन. ठीक आहे. आता रेग्युलेशन सीक डिझायरेबल आउटकम्स येट आर रिपीटेडली यूज्ड ॲज पॉलिटिकल टूल्स टू पुश वन अजेंडा ओर अदर. म्हणजे बेसिकली हे जे रेग्युलेशन्स आपण आणण्याचा प्रयत्न करत आहे दीज आर पॉलिटिकली इन्फ्लुएन्स. हेच म्हणणं आहे, अजून काही नाही. ऑफन रेग्युलेशन फेल टू कन्सिडर इम्पॅक्ट्स ऑन जॉब अँड इकॉनॉमिक ग्रोथ ऑर लेस रेस्ट्रिक्टिव्ह अल्टरनेटिव्ह. परत रेग्युलेशन्स दोनदा झालं. रेग्युलेशनच्या लिमिटेशन सांगितलं त्यांनी दोनदा. ठीक आहे ना. रेग्युलेशन्स मे बी यूज टू प्रोटेक्ट लोकल मार्केट्स ॲट द एक्सपेन्स ऑफ मोर वाईडली शेअर्ड प्रॉस्पेरिटी इन द फ्युचर. ॲडिशनली रेग्युलेशन्स इनएव्हिटेबली रिझल्ट्स इन न्यूमरस अनइंटेंडेड ग्लोबल कॉन्सिक्वेन्सेस. परत बघा इथे यांनी सांगितलं आहे की रेग्युलेशन्स तुम्ही असे आणा, पण त्याचे लिमिटेशन्स परत तीनदा त्यांनी लिमिटेशन्स सांगितले रेग्युलेशन्सचे. ठीक आहे ना. इन टुडेज हायपर कॉम्पिटेटिव्ह ग्लोबल इकॉनॉमी regulations need to be viewed as weapons that seek cost justified social and environmental benefits while improving the economic well-being. त्यांनी काय म्हटलं पहिले की आपण मागे आहो. मग काय म्हटलं वी नीड टू इम्प्लिमेंट सोल्युशन ॲज पर अवर रिक्वायरमेंट. मग म्हटलं आहे की अशा तुम्ही लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आणा दॅट शुड बी बॉटम अप नॉट टॉप डाऊन. मग तेही रेग्युलेशन आणल्यावर कसे पॉलिटिकली इन्फ्लुएन्स आहे, कसे मार्केटवर अफेक्ट करत आहे हे सांगितलं आहे. आणि मग शेवटी सांगितलं आहे ते रेग्युलेशन कसे पाहिजे, आयडियली ते कसे पाहिजे. ठीक आहे. असं तुम्हाला पॅराग्राफ तोडावं लागेल, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम आहे. मग अ बेटर रेग्युलेटरी सिस्टम विल हेल्प इंडिया अचीव द साइज ऑफ इकॉनॉमी appropriate to its population. अर्धा पॅराग्राफ रेग्युलेशन्स आणि त्यांचे इम्पॅक्ट्स याच्यावरच आहे. एक लाईन लिहून आहे त्यांनी की इकॉनॉमिक गिवन इट्स पॉप्युलेशन, गिवन इंडियाची पॉप्युलेशन आपली इकॉनॉमी छोटी आहे असं लिहून आहे. तर काय म्हटलं बेटर रेग्युलेटरी सिस्टम विल हेल्प इंडिया अचीव साईज ऑफ इकॉनॉमी अप्रोप्रिएट टू इट्स पॉप्युलेशन. सध्या हे आपण काय हो का नाही, नाही हो ठीक आहे, हे कन्फ्युजनमध्ये आहे, सोडा. इन अ कॉम्पिटेटिव्ह ग्लोबल इकॉनॉमी इंडिया मस्ट यूज रेग्युलेशन्स स्ट्रॅटेजिकली. ठीक आहे.
Regulations in India do not favor its integration with today's hyper competitive global economy. Regulations in India do not favor its integration with today's hyper competitive global economy. फेवर तर करत आहे आपण, वी आर फेवरिंग इट, पण पॉलिटिकली मग तो नंतरचे प्रॉब्लेम्स आहेत. वी आर फेवरिंग इट, ठीक आहे, फर्स्ट स्टेप हीच आहे. फेवर नसेल तर तुम्ही ते रेग्युलेशन आणूच शकणार नाही. आता आणल्यावरच्या ह्या गोष्टी आहेत त्या वेगळं झालं, ठीक आहे ना. ते इंडिया इज फेवरिंग, इंडिया डू नॉट फेवर असं होऊ शकत नाही. तर दिस इज रॉंग. इंडिया डू नॉट फेवर, हे पाय इथेच सेंटेन्स चुकलं. जॉब क्रिएशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ शुड बी डॉमिनंट considerations in developing India's regulatory system. जॉब क्रिएशन आहे का कुठे मेन्शन जॉब क्रिएशनचं काही? हां, हे पण गेलं. ए आणि बी काय चूज करायला आता? बी. बी इज द आन्सर. हे जर जास्ती अप्रोप्रिएट वाटत आहे, जास्ती कंप्रिहेन्सिव्ह वाटत आहे, जास्ती एक नॉर्मल स्टेटमेंट वाटत आहे याच्यापेक्षा, ठीक आहे ना. दिस इज अ स्पेसिफिक स्टेटमेंट. पॉप्युलेशनच्या हिशोबाने आपल्याला इकॉनॉमी करायची आहे हे ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. सगळं रेग्युलेशनच्याच अवतीभोवती सुरू आहे सगळं. परत तोच, रेग्युलेशन्स आर नॉट इफेक्टिव्हली यूज्ड टू प्रोटेक्ट लोकल मार्केट्स. वी नीड टू फाइंड अजम्पशन्स. रेग्युलेशन्स आर नॉट इफेक्टिव्हली यूज्ड टू प्रोटेक्ट लोकल मार्केट्स. हे बघा, रेग्युलेशन्स मे बी यूज टू प्रोटेक्ट लोकल मार्केट्स, ठीक आहे. हे म्हणजे लाईन लिहून आहे, जर हे तुम्ही चुकवलं तर मग काय करणार, ठीक आहे ना. तर वन इज रॉंग. सोशल एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आर जनरली इग्नोर्ड बाय गव्हर्नमेंट्स अक्रॉस द वर्ल्ड व्हाईल इम्प्लिमेंटिंग रेग्युलेशन्स. प्रत्येक गव्हर्नमेंट थोडी इग्नोर करेल. सोशल एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आर जनरली इग्नोर्ड बाय गव्हर्नमेंट अक्रॉस द वर्ल्ड. आता तर सगळं एन्व्हायरमेंटल कन्सर्नवर सुरू आहे सगळ्या काही गोष्टी, ठीक आहे ना. तर दिस इज रॉंग. नायदर वन नॉर टू. माल नरिशमेंट, ठीक आहे, वाचा पहिले पॅराग्राफच. इन अ स्टडी सायंटिस्ट कम्पेअर द मायक्रोबायोम्स ऑफ पुअरली नरिश्ड अँड वेल नरिश्ड इन्फंट्स अँड यंग चिल्ड्रन. ठीक आहे, म्हणजे सायंटिस्टने काय कम्पेअर केलं? पुअरली नरिश्ड, वेल नरिश्ड अँड यंग चिल्ड्रन्स, या तीन लोकांना कम्पेअर केलं. गट मायक्रोब्स वेर आयसोलेटेड फ्रॉम फिकल सॅम्पल्स ऑफ मालनरिश्ड अँड हेल्दी चिल्ड्रन्स. गट मायक्रोब्स, गटमधले मायक्रोब्स. व्हॉट इज गट? स्टमक. नसेली माहीत तर सोडा ना तुम्ही, कोणते तरी मायक्रोब्स आर वेर आयसोलेटेड फ्रॉम फिकल सॅम्पल्स ऑफ मालनरिश्ड अँड हेल्दी चिल्ड्रन. यांच्यातून ते सेपरेट केले ते मायक्रोब्स. द मायक्रोब वॉज इमॅच्युअर अँड लेस डायव्हर्स इन मालनरिश्ड चिल्ड्रन, ठीक आहे, compared to better developed mature microbiome found in healthy children of the same age. डिफरन्स सांगितला हेल्दी चिल्ड्रन, माल न्यूट्रिशन चिल्ड्रनमध्ये मायक्रोब्सचा. अकॉर्डिंग टू सम स्टडीज द केमिकल कंपोजिशन ऑफ मदर्स मिल्क हॅज शोन अ प्रेझन्स ऑफ मॉडिफाईड शुगर. दिस इज नॉट युटिलाइज्ड बाय द बेबी फॉर इट्स ओन न्यूट्रिशन. काय म्हटलं? अकॉर्डिंग टू सम स्टडीज द केमिकल कंपोजिशन ऑफ मदर्स मिल्क हॅज शोन प्रेझन्स ऑफ मॉडिफाईड शुगर. ठीक आहे. This is not utilized by baby for its own nutrition. However, the bacteria constituting the infant's microbiome thrive on this sugar, which serves as their food. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली ही मॉडिफाईड शुगर चिल्ड्रन एक्सेप्ट करत नाही आहे, ती कशी इनडायरेक्टली होत आहे, वाया मायक्रोबायोम्स. द बॅक्टेरिया कन्स्टिट्युटिंग द इन्फंट्स मायक्रोबायोम थ्राईव्ह ऑन दिस शुगर. मालनरिश्ड मदर्स हॅव लो लेवल्स ऑफ दिस शुगर. मग तो इफेक्ट जाईल त्या बायोमवर आणि त्या चिल्ड्रनवर. कन्सिक्वेंटली द मायक्रोबायोम्स ऑफ देअर इन्फंट्स फेल टू मॅच्युअर अँड दे विल बी मालनरिश्ड. आता इफ मालनरिश्ड कंडिशन इन चिल्ड्रन इज कॉज्ड बाय गट बॅक्टेरिया इट कॅनॉट बी ट्रीटेड. गलत. द गट ऑफ मालनरिश्ड बेबीज शुड बी इनॉक्युलेटेड विथ मॅच्युअर मायक्रोबायोम्स. हे पाहिजे त्यांनी ट्रीटमेंट सांगितले एक काहीतरी. ट्रीटमेंटबद्दल पॅराग्राफ आहे का? नाही आहे. Babies of malnourished mothers should be fed with dairy milk fortified with this. हे जे बॅकग्राऊंडमध्ये लिहिलं आहे, fortified with instead of mother's milk. हे पण सोल्युशन सांगितलं त्यांनी एक. सोल्युशनबद्दल पॅराग्राफच नाही आपला. आणि बेबीज ऑफ मालनरिश्ड मदर शुड बी फेड विथ डेअरी मिल्क, हे तर जनरली रॉंग स्टेटमेंट आहे. रिसर्च ऑन बेनाइन इफेक्ट्स
ऑफ गट बॅक्टेरिया ऑन न्यूट्रिशन हॅज पॉलिसी इम्प्लिकेशन्स. आता हे सगळ्यात कन्फ्युजिंग स्टेटमेंट आहे, पण हे तीन आपण सरळ सरळ एलिमिनेट केले. आन्सर इज दिस. काय म्हटलं? रिसर्च ऑन बेनाइन इफेक्ट्स ऑफ गट बॅक्टेरिया ऑन न्यूट्रिशन हॅज पॉलिसी इम्प्लिकेशन्स. पॉलिसीबद्दल तर काही लिहून नाही आहे पॅसेजमध्ये, पण रिसर्चबद्दल लिहून आहे. ठीक आहे ना. रिसर्च सुरू आहे सध्या. रिसर्च ऑन बेनाइन इफेक्ट. व्हॉट इज बेनाइन इफेक्ट? परत सांगितलं. बेनाइन हार्मलेस इफेक्ट ऑफ गट मायक्रोब गट बॅक्टेरिया ऑन न्यूट्रिशन हॅज अ पॉलिसी इम्प्लिकेशन. जनरल स्टेटमेंट. परत तेच आहे. प्रोसेस्ड प्रोबायोटिक फूड्स आर अ सोल्युशन टू ट्रीट द चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम माल न्यूट्रिशन ड्यू टू इमॅच्युअर गट बॅक्टेरिया कंपोजिशन. परत ट्रीटमेंट सांगितली त्यांनी एक. काय ट्रीटमेंट आहे नाही. प्रोसेस प्रोबायोटिक फूड्स आर अ सोल्युशन. सोल्युशनबद्दल बोलतच नाही पॅराग्राफ. बेबीज ऑफ माल न्यूट्रिशन मदर्स जनरली टेन टू बी मालनरिश्ड. ठीक आहे. हे तर जनरल स्टेटमेंट आहे. आन्सर इज बी. आता सोपा पॅसेज होता, त्याच्यावर 2 क्वेश्चन होते. हे तर रॉंग झालेच नाही पाहिजे. वाचा. Temperatures have risen nearly 5 times as rapidly on the western Antarctic Peninsula than the global average over the past 5 decades. टेम्परेचर कुठे जास्ती रेटनी वाढत आहे? अंटार्क्टिक, हायर लॅटिट्यूड्स. Researchers have now found that melting glaciers are causing a loss of species diversity among benthos in the coastal waters of the Antarctic Peninsula, impacting an entire seafloor system. बेंथॉस आता टाईप ऑफ ॲनिमल आहे जे सी सरफेसवर राहतात. ठीक आहे. पण ते जरी नसेल माहीत तरी काही आपल्याला हरकत नाही आहे. काय म्हणजे रिसर्च नाउ फाउंड दॅट मेल्टिंग ग्लेशियर्स कॉजेस लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्टिंग अँड एंटायर सी फ्लोर इकोसिस्टम. हे तर कळलं आपल्याला, ह्यात काही कन्फ्युजन नाही. दे बिलीव्ड इन्क्रीज लेवल्स ऑफ सस्पेंडेड सेडिमेंट्स इन वॉटर टू बी द कॉज ऑफ ड्विंडलिंग बायोडायव्हर्सिटी इन द कोस्टल रिजन. सगळ्यात मोठा कॉज काय आहे? सगळ्यात मोठा नाही आहे. इन्क्रीज लेवल ऑफ सेडिमेंट्स टू बी द कॉज. हा एक कॉज आहे. ठीक आहे. सेडिमेंटेशन त्या सीमध्ये. Regions of glaciers warm faster than other regions due to global warming. हा एका पॅसेजमध्ये असं काही एक लिहून त्यांनी की टेम्परेचर हॅव रिजन 5 times रॅपिडली ऑन वेस्टर्न अंटार्क्टिक पेनिन्सुला दॅन ग्लोबल ॲव्हरेज. हां. आणि इथे त्यांनी जनरलाइज करून टाकलं स्टेटमेंट. रिजन्स ऑफ ग्लेशियर वार्म फास्टर. सो दिस विल नॉट बी द आन्सर. दिस इज रॉंग. ग्लोबल वॉर्मिंग कॅन लीड टू सी फ्लोर सेडिमेंटेशन इन सम एरियाज. तेच तर आहे. सी फ्लोर सेडिमेंटेशन असतं होतं ना. आणि कॉज काय? ग्लोबल वॉर्मिंग. मेल्टिंग ग्लेशियर्स कॅन रिड्यूस मराईन बायोडायव्हर्सिटी इन सम एरियाज. कॅन रिड्यूस मला. ठीक आहे ना. मेल्टिंग ग्लेशियर रिड्युसिंग बायोडायव्हर्सिटी. आन्सर इज सी. आता बघा इथे काय लिहिलं? रिजन्स ऑफ ग्लेशियर्स वार्म फास्टर दॅन अदर रिजन्स ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. आता हा थोडा जॉग्रफीचा कन्सेप्ट आहे. जर तुम्ही डायरेक्ट अप्लाय केला, आता ही अर्थ आहे. ठीक आहे. ग्लेशियर कुठे आहे? इथे हायर लॅटिट्यूड्समध्ये. ॲक्च्युअली ग्लोबल वॉर्मिंग विल स्टार्ट. जो रेट आहे वॉर्मिंगचा तो इथेच जास्ती आहे. जसं जसं आपण ट्रॉपिककडे येऊ तो रेट कमी आहे. पण यांनी काय म्हटलं आहे? ग्लेशियर्स. ग्लेशियर्स फक्त इथेही नाही आहे, इथेही आहे. हिमालय कुठे आहे? इथे आहे. तर जॉग्राफिकली पण स्टेटमेंट चुकलंच आहे. ठीक आहे. नॉट एंटायर ग्लेशियर्स, ओनली हायर लॅटिट्यूड ग्लेशियर्स. हां ठीक आहे. अजून आहे, अजून 5-6 क्वेश्चन आहे. 5-6 आहे का अजून? किती आहे? नाही झाले, 3च आहे. हे झालं. परत तेच आहे का? नाही, बदलला. Research team examined a long-term owl roost. ठीक है. Owl
preys on small mammals, and the excreted remains of those meals that accumulated over the time provide us insight into the composition structure of small mammals over the past millennia. Basically owl research सुरू आहे, ठीक आहे. आणि they eat small animals and whatever excreted त्याच्यावरून आपण composition structure of those mammals काढू शकतो. The research suggests that when the earth went through a period of rapid warming about 13,000 years ago, the small mammals community was stable and resilient. परत resilient म्हणजे resistant समजा. But from the last quarter of the 19th century, human made changes to the environment has caused an enormous drop in biomass and energy flow. This dramatically decline in energy flow means modern ecosystem are not adapting as easily as they did in the past. म्हणजे ह्युमनमुळे काय होत आहे, अडॅप्टेशन होत नाही आहे. मॅमल जे कोणते अदर ॲनिमल्स आहेत त्यांचं अडॅप्टेशन जेवढं इझिली होत नाही जेवढं पास्टमध्ये होत होतं, ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल फिनॉमिना. हां, फ्रिक्वेंटली ऑकरिंग नाही आहे. इट कॅन बी नॅचरल फिनॉमिना, ठीक आहे. इट इज नॉट ओनली मॅन मेड, ह्या नॅचरली आहे पण नॉट फ्रिक्वेंटली. पहिलं गेलं आन्सर बिटवीन बी अँड सी. द इम्पेंडिंग ग्लोबल वॉर्मिंग विल नॉट ॲडवर्सली अफेक्ट स्मॉल मॅमल्स. ग्लोबल वॉर्मिंग विल नॉट अफेक्ट स्मॉल मॅमल्स, हे तर रॉंगच आहे. आन्सर इज बी. सिंपल पॅसेज. शेवटचा क्वेश्चन. पॅसेज वाचायचं, पॅसेज ठीक आहे. तुम्हीच सॉल्व करा, आन्सर सांगा मग. काय बी अजून आन्सर बी. एक आन्सर बी आला. अजून कोणतं आन्सर आहे का दुसरं काय म्हणतो का बीच आहे. सी. दोन आहे बी आणि सी, म्हणजे 2 बरोबरच आहे. पहिला गेला ह्युमन बिंग हॅव आर द मेन रिझन फॉर लार्ज स्केल एक्सटेन्शन ऑफ प्लांट स्पेसिस, असं काही नाही आहे ना, ठीक आहे. हे गेलं 2 and 4, 2 and 3 आणि आन्सर एक बी आणि एक सी आहे. ओके. तो थर्ड, द प्रेझेंट स्टाईल ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड विल फायनली लीड टू प्रॉब्लेम ऑफ फूड स्कॅर्सिटी इन द नियर फ्युचर, असं आहे का. बरं
मग गेले. पण तो विल फायनली इट विल लीड इन टू फूड स्केर्सिटी प्रॉब्लेम. ते कन्फर्मेशन नाही आलं की होईलच करू. नाउ ओनली 100 grow there. आणि चौथं काय, अवर फूड सिक्युरिटी मे डिपेंड ऑन अवर ॲबिलिटी टू प्रिझर्व द लोकली कल्टिवेटेड व्हरायटी ऑफ क्रॉप्स. आता जरी कन्फ्युजन आहे तर यातलं काय चूज कराल, दोनपैकी एक जर चूज करायचं असेल. अवर फूड सिक्युरिटी मे डिपेंड ऑन अवर ॲबिलिटी टू प्रिझर्व द लोकली कल्टिवेटेड व्हरायटी ऑफ क्रॉप्स. आहे का लोकल कल्टिवेशनवर आहे सगळं काही? काय चूज कराल जर एकच चूज करायचं आहे याच्यातलं? प्रेझेंट स्टाईल ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड विल फायनली लीड टू प्रॉब्लेम ऑफ फूड स्कॅर्सिटी इन द नियर फ्युचर. हे बाई थोडंसं मला निगेटिव्ह फोर्सफुल स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना. तरी मला आता एकदा वाचावं लागेल. काय म्हटलं आहे तर, काय म्हटलं आहे, फूड व्हरायटीज एक्सटिंक्शन इज हॅपनिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड इट इज हॅपनिंग फास्ट. For example, 7,000 apple varieties that were grown during the year fewer than 100 remain. In Philippines, 1,000 top rice varieties once thrived, now only 100 are there. In China, 90% of wheat varieties cultivated just a century ago have disappeared. Farmers in the past painstakingly bred and developed crops well suited to the peculiarities of their local climate and environment. म्हणजे पहिले आपण एन्व्हायरमेंटची रिलेशन ठेवून सुटेबिलिटी टू द एन्व्हायरमेंट आपण करू शकलेलो आहे ते, ठीक आहे ना. In recent past, our heavy dependence on few high-yielding varieties and technology-driven production and distribution of food is causing dwindling of diversity in the food crops. क्रॉप डायव्हर्सिटी तर जात आहे, हे बरोबर आहे, ठीक आहे. कशामुळे? हाय यील्डिंग व्हरायटीज जे GM टेक्नॉलॉजी वगैरे बोललो मी, ती कशासाठी आणत आहे आपण? म्हणजे जे हाय टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन प्रोडक्शन, यील्ड वाढवायसाठी, प्रोडक्शन वाढवायसाठी, काय काउंटर करायला? फूड स्कॅर्सिटी काउंटर करायला. हे मेजर आहे फूड स्कॅर्सिटी काउंटर करायचं, भले टेम्पररी मेजर आहे. तर इन नियर फ्युचर तर प्रॉब्लेम येणार नाही, कारण की टेक्नॉलॉजी आपल्याकडे. डायव्हर्सिटी कमी होत आहे बरोबर आहे, पण फूड स्कॅर्सिटी एकदम नियर फ्युचर काय कमी होणार नाही आहे. का बरं? टेक्नॉलॉजीमुळे, ठीक आहे ना. तर हे आन्सर चुकलं, बी झालं. सो दिस कम्प्लीट्स द इंग्लिश पार्ट, कॉम्प्रिहेन्शन पार्ट. आन्सर 2-4 बी. तीसच चुकलं ना, काय झालं? ठीक आहे. तर आता तुम्हाला ॲटलिस्ट अजून 1-2 वर्ष मागे जा तुम्ही, किंवा मग 2023 पासून जे आपण केले, आता तुम्ही विसरले असाल काय केलं आपण, ते वापसही केले तरी चालतील, काही हरकत नाही, ठीक आहे ना. तर ते प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. प्रॅक्टिस जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की मी पहिले पॅसेज वाचू की पहिले मी आन्सर वाचू. ते पण एक ती वेळ हे करायची गोष्ट झाली, वेळ वाचवायची. पहिले तर ॲक्युरसीवर आपल्याला फोकस करावं लागेल, ठीक आहे. तर फ्रॉम टुमॉरो इट विल बी ॲप्टिट्यूड, नॉट बाय मी. आय विल मीट यू डायरेक्टली ऑन नेक्स्ट मंडे, ठीक आहे. ओके, थँक्यू. अच्छा, रिकॉर्डिंग.